विभागीय केंद्र औरंगाबाद आणि MGM जनसंवाद व वृत्तपत्र महाविद्यालय यांच्या वतीने लोकसंवाद उपक्रमांतर्गत 5 राज्यांच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। आज या व्याख्यानमालेचा तिसरा दिवस। मी साक्षी रायते आपले सर्वांचे या व्याख्यानमालेत स्वागत करते। आपण सर्वांना कल्पना आहेच की उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल मागील आठवड्यातच जाहीर झाला आहे। मागील 2 दिवस आपण उत्तर प्रदेश, पंजाब आणि मणिपूर या राज्यांच्या निवडणुकीचा अन्वयार्थ ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्किन आणि सुनील तांबे यांच्याकडून जाणून घेतला। आज या मालेतील तिसरं आणि शेवटचं व्याख्यान। आज आपण आपल्या शेजारी राज्य गोवा आणि उत्तराखंड या 2 राज्यांच्या निवडणुकीचं ॲनालिसिस राजकीय अभ्यासक श्रीकांत देशपांडे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। असं म्हटलं जातंय की यंदाच्या या 5 राज्यांच्या निवडणुका 2024च्या लोकसभा निवडणुकीची तालीम आहे। याशिवाय या निवडणुकीबाबत अनेक तर्कवितर्क आणि अंदाजही बांधणे आपापल्या परीने सुरूच आहे। पण तज्ज्ञांकडून त्याचे अर्थ आणि अन्वयार्थ जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते। त्यामुळे या व्याख्यानमाला आपल्यासाठी या सर्व गोष्टी जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक सोहळा आहे। आजचे वक्ते आहेत माननीय श्रीकांत देशपांडे सर। मी त्यांना मंचावर आमंत्रित करते। माननीय निलेश राऊत यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। 5 राज्यांच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ या व्याख्यानमालेच्या आज शेवटच्या आणि तिसऱ्या सत्रामध्ये आज गोवा आणि उत्तराखंड या 2 राज्यांच्या निवडणूक निकालांसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय वक्ते आदरणीय श्रीकांत देशपांडे सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठचं वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आपण यावर्षी राबवला। यापूर्वी देखील आपण ज्या वेळेला राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत्या त्यांच्या निकालानंतर अशा पद्धतीच्या चर्चा आयोजित केलेल्या होत्या आणि त्या शृंखलेतली ही 5 राज्यांच्या निवडणूक निकालांवरची चर्चा होती। मागचे 2 दिवस संजय मिस्किन सर आणि सुनील तांबे सरांनी अतिशय महत्त्वाची मांडणी उत्तर प्रदेश, मणिपूर आणि पंजाब या 3 राज्यांच्या अनुषंगाने केली आणि आज उत्तराखंड आणि गोवा या 2 राज्यांच्या अनुषंगाने आपण श्रीकांत देशपांडे सरांकडनं नेमकं तिथं काय घडलं, तिथले निवडणूक निकाल कसे होते, तिथं ओव्हरऑल प्रचाराची यंत्रणा कशी होती, प्रचाराचे मुद्दे काय होते, राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व तिथं कसं इन्व्हॉल्व होतं, स्थानिक पातळीवरती लोकांचं काय म्हणणं होतं हे सगळं त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत। त्याचा निकालांवरती झालेला परिणाम हा देखील समजून घेणार आहोत। निकाल काय लागले याची कल्पना आपल्याला या प्रसंगी आहेच। म्हणजे ते निकाल आता जाहीर होऊन बरेच दिवस देखील झालेत, 8-10 दिवस, तर तिथं कोण आता CM होणार आहेत, काय तिथली पुढची वाटचाल असणार आहे याची देखील आपल्याला कल्पना आल्यात। पण ज्या वेळेला ती सगळी निवडणूक प्रक्रिया होत होती त्यावेळेला नेमकं काय घडत होतं आणि त्या निवडणूक निकाल आल्यानंतर आता पुढचं त्याचं स्वरूप कसं असणार आहे, त्याचा नेमका अन्वयार्थ काय आहे, तो आज आपण देशपांडे सरांकडनं समजून घेऊयात। श्रीकांत देशपांडे सर हे सुमारे 1 महिन्याहून अधिक काळ गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये इन्व्हॉल्व होते। तिथं ते त्यांच्या कामाच्या निमित्ताने गेलेले होते। आता इथे साक्षी त्यांचा परिचय वाचून दाखवेल त्यावेळेस आपल्याला नेमकं कळेल की ते काय करतात। पण मागचे जे आपले 2 दिवसांचे वक्ते होते ते पत्रकार होते आणि अभ्यासक पण होते। म्हणजे ते पत्रकारिता करत असताना त्यांचं जे त्या इलेक्शनच्या कॅम्पेनच्या अनुषंगाने त्या राज्यांमध्ये जाणं झालं किंवा त्यांनी जे अनुभवलं ते आपल्यासमोर मांडलं। आज राजकारण जेव्हा तुम्ही करत असतात त्यावेळेस राजकारणात वेगवेगळ्या प्रक्रिया किंवा वेगवेगळे घटक अंतर्भूत असतात ज्याच्यामध्ये किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये देखील। तर त्यामधला एक महत्त्वाचा आता एक नवीन तो घटकाने जन्म घेतला मागच्या 15-20 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावरती, जसं तंत्रज्ञान प्रगत झालं आणि त्या म्हणजे पॉलिटिकल सर्वे एजन्सीज। आणि त्या पॉलिटिकल सर्वे एजन्सीज मेजर रोल प्ले करतात। आपल्याला सगळ्यांना प्रशांत किशोरांचं नाव माहितीच आहे, पण स्थानिक पातळीवरती देखील राज्याच्या पातळीवरती अशा वेगवेगळ्या आता पॉलिटिकल सर्वे कंपनी आणि स्ट्रॅटेजी कंपनीज अस्तित्वात आलेल्या आहेत। त्यातल्याच एका महत्त्वाच्या कंपनीमध्ये सरसंचालक आहेत आणि त्या अनुषंगानेच ते गोवा विधानसभेच्या प्रचाराच्या किंवा निवडणुकीच्या कामासाठी तिथं होते। पण फक्त त्या कामाचा भाग न राहता त्यांची जी आवड आहे त्या आवडीच्या पातळीवरती भारतातल्या कुठल्याही राज्यामध्ये विधानसभा निवडणूक किंवा लोकसभेच्या पातळीवरती लोकसभा निवडणुकांचं एकूण गणित कसं असतं,
तिथं काय रचना आहे, तिथलं जातीय धार्मिक गणित कसं आहे, या सगळ्यांचा मोठा अभ्यास श्रीकांत देशपांडे यांचा आहे. आजवरती त्यांनी सुमारे 10हून अधिक राज्यांच्या जेव्हा विधानसभा निवडणूक होत्या त्यावेळेला ते प्रचाराचं ते सगळं धामधूम बघायला, ती निवडणुकीची प्रक्रिया समजून घ्यायला तिथं गेलेले होते. आज या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले व्यंकटेश केसरी सर यांच्यासोबत ते स्वतः गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळेला देखील 8-10 दिवस गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया समजून घ्यायला गेले होते. तर असे एक महत्त्वाचे वक्ते, महत्त्वाचे अभ्यासक आज आपल्याला या विषयामध्ये लाभलेले आहेत. मी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आदरणीय सुनील तांबे सर देखील उपस्थित आहेत, आदरणीय बर्दापूरकर सर उपस्थित आहेत, दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक दयानंद माने सर उपस्थित आहेत, महेशजी देशमुख उपस्थित आहेत, अर्बन रिसर्च फाउंडेशनचे माननीय श्रीनिवास देशमुख सर, सुहासजी तेंडुलकर सर उपस्थित आहेत. या सर्वांचं आणि उपस्थित विद्यार्थ्यांचं आणि नागरिकांचं मी आणि डॉक्टर रेखा शेळके मॅडम हार्दिक स्वागत करतो. ही शृंखला अशी सुरू राहील पुढच्या इलेक्शन्समध्ये पण मध्ये जर आपल्याला वाटलं असं की कालचं जे आपण लेक्चर ऐकलं सुनील तांबे सरांचं, तर ती फक्त निवडणूक प्रक्रिया नव्हती, तर त्या दोन्ही राज्यांचं भौगोलिक आणि सामाजिक एक वेगळेपण देखील आपल्याला सुनील तांबे सरांनी समजून सांगितलं. तर मला वाटतं की या वेळेच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने पुढच्या काळामध्ये जर आपल्याला वेगवेगळे राज्य समजून घेण्याच्या अनुषंगाने दर महिन्याला जरी मॅडम एखादी वेगळं व्याख्यान आयोजित करता आलं की तिथलं भौगोलिक, राजकीय आणि सामाजिक मांडणी त्या व्याख्यानातून होईल, तर त्याचा देखील आपण नक्की विचार करूयात. बऱ्याच जणांनी काल जेव्हा तांबे सरांचं भाषण लाईव्ह प्रसारित झालं संध्याकाळी, त्याचा प्रीमियर झाला, त्यावेळेस मला बऱ्याच जणांनी मेसेज केले की तुम्ही अशा पद्धतीने देखील एक प्रयोग राबवू शकतात, आणि मला वाटतं की तो फार महत्त्वाचा राहील. परत एकदा आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आपण 3 दिवस या व्याख्यानमालेमध्ये उपस्थित राहिलात आणि इतका चांगला प्रतिसाद या व्याख्यानमालेला दिला, त्याबद्दल धन्यवाद. मी माननीय श्रीकांत देशपांडे सरांना तुम्हा सर्वांना थोडक्यात परिचय देते. श्रीकांत देशपांडे हे गेल्या 10 वर्षांपासून निवडणुकांचे राजकीय भाष्यकार म्हणून ओळखले जातात. श्री मीडिया रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या संरक्षण व निवडणूक स्ट्रॅटेजी तयार करणाऱ्या संस्थेचे ते संचालक आहेत. आजवर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका व लोकसभाच्या निवडणुका त्यांनी प्रत्यक्ष त्या राज्यात जाऊन अनुभवल्या आहेत. आपल्या या राज्यातील निवडणूक प्रवास व अनुभवावर ते सातत्याने विविध माध्यमांमध्ये लिहित असतात. या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष निवडणुका लढवणाऱ्या राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या संपर्कात असल्याने निवडणुकांपलीकडचं जग ते फार चांगल्या पद्धतीने टिपतात व मांडणी करतात. सेफोलॉजिस्ट म्हणून अनेक वृत्तवाहिन्यांवर त्यांचा चर्चासत्रात सहभाग असतो. धन्यवाद. आता मी माननीय श्रीकांत देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी आमचं मार्गदर्शन करावं. सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर, ज्येष्ठ पत्रकार बर्दापूरकर सर, व्यंकटेश केसरी सर, सुनील तांबे सर, माने सर, महेश दादा आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, तसंच विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. उत्तराखंड आणि गोवा राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालांचा अन्वयार्थ मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर आज उभा आहे. गेलो 2 दिवस आपण या सत्रामध्ये परवा संजय मिस्किनला ऐकलं आणि काल सुनील तांबे सरांनाही ऐकलं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने जी आहे ती अतिशय उत्तम मांडणी केली आणि या दोन्ही सत्रांना मी उपस्थित होतो. आणि थोडंसं आज सांगायला हरकत नाही की खरं म्हणजे मी वक्तृत्व स्पर्धेतनं येतो, भाषण करणं हा माझ्यासाठी काही फार म्हणजे अवघड टास्क नाही आहे. पण आज जेव्हा की माझ्यासमोर सुनील तांबे सर आहेत, माने सर आहेत, व्यंकटेश केसरी सर आहेत आणि बर्दापूरकर सर बसलेले आहे आणि अशा दिग्गजांसमोर मी माझं म्हणणं मांडणार आहे, तर थोडंसं नाही म्हटलं तरी माझ्यावरती दडपण आहे. पण तरीही मी माझ्या पद्धतीनं जी आहे ती मांडणी करण्याचा प्रयत्न करेन. आत्ता मग जसं निलेशनी सांगितलं की गोवा आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांबद्दल मी बोलणार आहे. त्याच्यापैकी प्रत्यक्ष गोव्यामध्ये मी स्वतः 1 महिन्याहून अधिक कालावधी जो आहे तो गोव्यामध्ये व्यतीत केला. गोवा म्हटल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की गोवा पर्यटन राज्य आहे, पण त्याच्या पलीकडचं गोवा जे आहे ते या निमित्ताने मला पाहायला मिळालं. गोवा आणि उत्तराखंडबद्दल बोलताना मी एक गोष्ट कॉमन सांगेल की गोव्याच्या निवडणुकीमध्ये आणि उत्तराखंडच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं जे कनेक्शन होतं ते अतिशय स्ट्रॉंग होतं. आणि याचं एक कारण असं आहे की गोव्याच्या निवडणुकीचे प्रभारी जे आहेत ते देवेंद्र फडणवीस होते, की त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका ज्या आहेत त्या भाजपने लढवल्या आणि विजय मिळवला. तसं
उत्तराखंडच्या निवडणुकीमध्ये प्रल्हाद जोशी कर्नाटकचे हे जरी प्रभारी असले तरी त्यांना सहप्रभारी हे विनोद तावडे होते. म्हणजे दोन्ही विजयांमध्ये महाराष्ट्राच्या व्यक्तींची जी भूमिका होती ती अत्यंत महत्त्वाची होती. म्हणजे भाजपची यंत्रणा कशी काम करते आणि काँग्रेसची यंत्रणा कशी ग्राउंडवर काम करते या दोन्ही गोष्टी मी गोव्यामध्ये फार जवळून अनुभवल्या. कारण काही ठिकाणी मी एका पक्षासाठी काम केलं आणि काही मतदारसंघामध्ये दुसऱ्या पक्षासाठी स्ट्रॅटेजी बनवण्याचं काम केलं. तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर ते मी फार जवळून पाहिल्या. त्याच्यामुळे त्याच्यातला मॅनेजमेंटमधला एक प्रकारे एकजिन्सीपणा आणि मॅनेजमेंटमधला एक प्रकारचा काय म्हणतात त्याला विस्कळीतपणा या दोन्ही गोष्टी मी फार जवळून अनुभवल्या. या दोन्ही राज्यांबद्दल बोलत असताना मी सुरुवात जी आहे ती उत्तराखंडपासून करेल. की उत्तराखंडबद्दल सांगत असताना असं म्हणतात की जेव्हा एकत्रित उत्तर प्रदेशची विधानसभा होती त्यावेळी 425 जागा या एकत्रित उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये होत्या. आणि 2000मध्ये जेव्हा उत्तर प्रदेश विधानसभेचं विभाजन करून उत्तराखंडची विधानसभा तयार झाली त्यावेळी ती तत्कालीन आमदारांचं जे पक्षबळ आहे तर ते तसंच्या तसं ट्रान्सफर केलं गेलं आणि उत्तराखंडची जी विधानसभा आहे ती अस्तित्वात आली. आणि नित्यानंद स्वामी भाजपचे जे आहेत ते पहिले मुख्यमंत्री तिथे झाले. आणि त्याच्यानंतर लागलीच भगतसिंग कोश्यारी 1 वर्षासाठी तिथे मुख्यमंत्री झाले. भगतसिंग कोश्यारी हे नाव आपल्याला आत्ता परिचित आहे. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. म्हणजे नित्यानंद स्वामी 1 वर्षासाठी होते आणि त्याच्यानंतर 1 वर्षासाठी पुढच्या भगतसिंग कोश्यारी होते. 2002मध्ये जेव्हा पहिल्यांदा उत्तराखंड विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी भाजपचं जे सरकार तत्कालीन होतं त्याचा पराभव झाला आणि काँग्रेसची जे सरकार आहे ते तिथे अस्तित्वामध्ये आलं. म्हणजे पहिली उत्तराखंडाची जी विधानसभा निवडणूक आहे ती काँग्रेसने जिंकली. आजवर ज्या निवडणुका झाल्या ही 5वी निवडणूक होती उत्तराखंड विधानसभेची. आणि या 5व्या उत्तराखंड विधानसभेचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते असं आहे की दरवेळी असं म्हणायचे की एकदा काँग्रेसला संधी दिली तर ते दुसऱ्या वेळी भाजपला देतात. नेमकं असंच झालं की 2007मध्ये भाजपचं सरकार आलं, 12मध्ये काँग्रेसचं आलं, 17मध्ये भाजपचं आलं. आता वेळ होती की टर्नआउट झाल्यानंतर या रोटेशननुसार परत काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे. पण तसं होऊ शकलं नाही हे आपण पाहतो. आणि त्याची काय कारणं आहेत, त्याचे जातीगत गणित काय होते किंवा काय पद्धतीची स्ट्रॅटेजी ही वेगवेगळ्या पक्षांनी वापरली होती हे मी आपल्यासमोर मांडणार आहे. सगळ्यात आधी सांगू इच्छितो अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की उत्तराखंडच्या निवडणुकीमध्ये मी आजपर्यंत जे बघतो आहे म्हणजे 5 निवडणुका ज्या मी बघतो आहे त्याचा स्ट्रॅटेजिस्टिक आपण पाहतो तर तेव्हा असं लक्षात येतं की मुख्यमंत्री पदावरती असताना निवडणूक जिंकलेले भगतसिंग कोश्यारी हे एकमेव मुख्यमंत्री आहेत की जे 2002मध्ये जिंकले. त्याच्यानंतर ज्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी उत्तराखंडची निवडणूक लढवली त्यांचा पराभव झालेला आहे. मग याच्यामध्ये भुवनचंद्र खंडूरींचं नाव येतं, ते पराभूत झाले स्वतः मुख्यमंत्री असताना. त्याच्यानंतर मुख्यमंत्री हरीश रावत हे स्वतः मुख्यमंत्री असताना 2 विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले. हरिद्वार ग्रामीण आणि किच्छा विधानसभा मतदारसंघ दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत ते खाटिमा म्हणजे उधमपूर सिंग नगर जो जिल्हा आहे त्या खाटिमा विधानसभा मतदारसंघातून तेही पराभूत झाले. म्हणजे मुख्यमंत्री फक्त एकच जिंकले आणि ते म्हणजे तात्या. बाकी दुसरा कुणालाही तिथे मुख्यमंत्री पदावर असताना विजय मिळवता आलेला नाही. हे उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकांचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला लक्षात घेता येईल. कोणी जिंकलं नाही. मुख्यमंत्री झाला की त्यांनी पराभव त्याचा अटळ आहे असं बहुतेक तिथं एकूण दिसतं. काही 2-3 मान्यता पण आहेत की गंगोत्रीची जागा ज्याच्याकडे जाते त्याचं सरकार येतं. गंगोत्रीला 2002ची जागा जी भाजपकडे होती ते तर ठीक आहे त्या निवडणुकीनं आलेलं नव्हतं. उत्तर प्रदेशमधून ती विधानसभे नव्यानं तयार केली. उत्तराखंडमध्ये गंगोत्रीची जागा 2002च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जिंकली, काँग्रेसचं सरकार आलं. 2007मध्ये भाजपनं जिंकली, भाजपचं सरकार आलं. 12मध्ये काँग्रेसनं जिंकली, काँग्रेसचं सरकार आलं. 17मध्ये भाजपानं जिंकली, भाजपचं सरकार आलं. आणि याही वेळेला गंगोत्रीची जागा ही भाजपानं जिंकली, भाजपचं सरकार आलं. म्हणजे ही एक तिथली मान्यता आहे. हे याला अंधश्रद्धा म्हणता येईल पण ही एक परंपरा आहे, वेगळेपण आहे थोडंसं. तेही म्हणून मी आवर्जून सांगितलं की अशी मान्यता तिथे आहे. पूर्वीच्या एकत्रित उत्तर प्रदेशमध्ये नैनितालची जागा जो जिंकायचा त्याचं उत्तर प्रदेशात सरकार यायचं अशी मान्यता होती. आणि उत्तराखंडमध्ये ही परंपरा गंगोत्रीच्या जागेवरती मानल्या जाते की गंगोत्रीमध्ये जी जागा जिंकेल त्याचं सरकार येईल अशी एक प्रकारची मान्यता जी आहे तर ती उत्तराखंड विधानसभेच्या बाबतीमध्ये आहे. आणि याही वेळेला त्या समजाला पुष्टी देणारा निकाल जो आहे तर तो गंगोत्री विधानसभेचा लागलेला आहे. उत्तराखंडच्या विधानसभेचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं
तर तिथे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जर जातीय गणित समजून घ्यायचं असेल उत्तराखंड विधानसभेचं, तर उत्तराखंडच्या एकूण उत्तराखंडामध्ये त्याला 2 भागामध्ये प्रशासकीय जे आहे ते वाटलं गेलेलं आहे. एक भाग आहे कुमाऊचा आणि दुसरा भाग आहे गढवालचा. गढवालमध्ये जे आहे तर गढवालमधून एकूण 41 जागा विधानसभेच्या येतात आणि कुमाऊ रिजन जे आहे, कुमाऊ मंडल, तर त्याच्यामधून 29 जागा ज्या आहेत विधानसभेच्या तर त्या येत असतात. यावेळी कुमाऊ मंडलमध्ये भाजपचा मोठ्या प्रमाणावरती प्रभाव होता, मागच्याही वेळी होता. परंतु असं असतानाही कुमाऊ मंडलमधून भाजपाचे मुख्यमंत्री जे आहे तर ते खटिमामधनं पराभूत झाले. भाजपच्या विजयाची जी कारणं सांगितली जातात किंवा काँग्रेसच्या पराभवाची कारणं जी आहेत तर त्याची आपण जेव्हा चर्चा करणार आहोत तेव्हा सगळ्यात आधी मला सांगू देत की उत्तराखंडमध्ये साधारणपणे 35% जे आहे तर ते ठाकूर मतदार आहेत, म्हणजे ज्याला आपण उच्चवर्णीय सवर्ण मतदार म्हणू, राजपूत, ते मतदार आहेत. त्याच्या खालोखाल साधारण 28% मतदार जे आहे ते ब्राह्मण समाजातून येतात. म्हणजे साधारणपणे 65 ते 68 हा मतदार टक्का जो आहे तो उच्चवर्णीय मतदारांचा उत्तराखंडमध्ये येतो. त्याच्या व्यतिरिक्त 13% दलित समाजाचा आहेत, आदिवासी आहेत आणि 3% शीख आहेत, 13% मुस्लिम आहेत. हा साधारणपणे तिथलं जातीय गणित आहे. उत्तराखंडच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की देशाला सगळ्यात जास्त सैनिक पुरवणारं राज्य जे आहे म्हणजे पंजाबच्या खालोखाल हे उत्तराखंड आहे. म्हणजे साधारणपणे प्रत्येक 4 घरामागे एक घर असं असतं की जिथे एकतर माजी सैनिक असतो किंवा विद्यमान सैन्य दलामध्ये तो कार्यरत असतो. असं हे उत्तराखंडचं वैशिष्ट्य आहे की उत्तराखंडची अर्थव्यवस्था ही साधारणपणे सैन्याधारित आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. उत्तराखंडमध्ये आत्ता ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी मागच्या वेळेला भाजपाला साधारणपणे 57 जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेस पक्षाला जे आहे 11 जागा मिळाल्या होत्या. यावेळेला त्या जागांमध्ये वाढ झाली, भाजपच्या 10 जागा कमी झाल्या आणि भाजपला 47 जागा मिळाल्या, काँग्रेसला 19 जागा मिळाल्या. पण मतांची टक्केवारी जर बघितली तर त्याच्यामध्ये फार फरक आढळत नाही. काँग्रेसचे मतांचा टक्का फार वाढला आहे असं आपल्याला दिसून येत नाही. मागच्या वेळेला भाजपला 46.5% मतं होती आणि यावेळेला भाजपला 44.3% मतं आहेत. म्हणजे साधारणपणे 3% आसपास फरक पडला. पण या 3%मुळे भाजपला 10 जागा गमवाव्या लागल्या. काँग्रेसनी मागच्या वेळेला 33.5% मतं घेताना 11 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी काँग्रेसचा टक्का 3% वाढला आणि काँग्रेसच्या वाट्याला साधारण 19 जागा आल्या. म्हणजे काँग्रेसच्या जागा 8 जागा वाढलेल्या आहेत. साधारण 3-3.5% जेव्हा मतदान वाढलं तेव्हा काँग्रेसच्या फक्त 8 जागा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. कुमाऊ रिजनमध्ये मागच्या वेळेला ज्या जागा होत्या 29, त्याच्यापैकी 23 जागा भाजपला होत्या. यावेळेला त्या जागा घटून भाजपच्या 18 जागा झाल्या. म्हणजे 5 जागांचं भाजपला नुकसान झालं. तर ज्याला गढवाल म्हणतात तर त्या गढवालमध्ये 41 जागा आहेत, त्याच्यापैकी भाजपला साधारणपणे 34 जागा होत्या. यावेळेला 5 जागांचं नुकसान झालं आणि 29 जागा भाजपच्या वाट्याला आल्या. या सगळ्या गणितामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये अजून एक 2-3 गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो की गढवाल मंडलमध्ये भाजपला फार फटका बसलेला नाही. 5-5 जागा दोन्ही ठिकाणी कमी झाल्या, याच्या पलीकडे त्यांचं नुकसान झालेलं नाही आहे. ही उत्तराखंडची जी 5वी निवडणूक होती आणि जसं मी सांगितलं की आलटून पालटून तिथे सत्ता जी आहे ती येत असते. या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भाजपने 3 वेळा मुख्यमंत्री बदलले. एक त्रिवेंद्रसिंग रावत, तीरथसिंग रावत आणि पुष्करसिंग धामी. त्याच्यामध्ये जो पहाडी एरिया म्हणजे या राज्याचं जे प्रादेशिक संतुलन आहे ते ठेवण्याचा प्रयत्न भाजपने केला. अगोदरचे जे 2 मुख्यमंत्री आहेत तीरथसिंग रावत आणि त्रिविक्रमसिंग रावत हे दोन्ही गढवाल मंडलमधून येतात. तर आता नंतर जे मुख्यमंत्री जिले आणि ते पराभूत झालेत तर पुष्करसिंग धामी हे कुमाऊ रेंजमधून येतात, कुमाऊ मंडलमधून जे आहे तर ते निवडणूक लढवायचे तिथून ते येतात. म्हणजे हा बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपने केला. अँटी इन्कम्बन्सी हा जो एक पार्ट असतो हा मोठ्या प्रमाणावरती भाजपलाही झेलावा लागला. परंतु असं दिसतं की मोदी लाट जी आहे ती मोठ्या प्रमाणावर काम करत होती आणि हे सगळ्याच पत्रकारांचं तिथे गेलेल्या माझे जी म्हणजे माध्यमांमधले जे मित्र उत्तराखंड कव्हर करायला गेले असेल, सागर असेल किंवा रौनक असेल, तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की त्यांनी हे सांगितलं की तिथे मोदी लाट जी आहे ती मोठ्या प्रमाणावर काम करते. भाजपच्या योजना ज्या आहेत त्या खालच्या पद्धतीवर चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं असं की योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या आणि त्याहून महत्त्वाचं की त्याचा प्रचार केला गेला.
आजवर असं बघितलं गेलं की काँग्रेसने योजना राबवल्या, लोकांपर्यंत त्या व्यवस्थित पोचलंही, परंतु त्याचा प्रचार करण्यामध्ये काँग्रेस दरवेळी अपयशी ठरतं. हे महत्त्वाचं जे कारण आहे तर ते मला दोन्ही ठिकाणी, जे गोव्यामध्येही मी काही गोष्टी बघितल्या तसंच उत्तराखंडमध्येही बघितल्या, की आपण जे कामं केली त्याचा प्रचार किंवा लोकांपर्यंत पोचवण्याचं जे काम करणारी यंत्रणा आहे ती जशी भाजपाकडे आहे तशी काँग्रेसकडे नाही, किंबहुना ती काँग्रेस वापरत नाही. हे एक निरीक्षण मी या निमित्ताने नोंदवू इच्छितो. उत्तराखंडमध्ये भाजपला जे यश मिळालं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की उत्तराखंडमध्ये महिला मतदारांचं प्रमाण जे आहे ते 33 मतदारसंघांमध्ये सगळ्यात जास्त आहे. म्हणजे पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे आणि या 33 पैकी 29 जागा या भाजपने जिंकल्या. म्हणजे पुरुष मतदारांनी 62% मतदान केलं, वेअर ॲज महिला मतदारांच्या मतदानाचा टक्का हा 67% आसपास होता. म्हणजे 4% मतदार महिलांनी जास्त केलं आणि त्या जागांवरती जिथे महिलांचं मतदान जास्त झालं त्या जागा भाजपनी जिंकल्या. म्हणजे महिला मतदार हा तिथला निर्णायक घटक जो आहे तो भाजपच्या बाजूने दिसला असं आत्ता आपल्याला प्रथमदर्शनी म्हणता येईल. याचे तपशील अजून येत राहतील, परंतु आत्ता प्रथमदर्शनी तरी असं म्हणता येईल की महिला मतदारांचं जे बंपर वोटिंग झालं तर ते भाजपच्या बाजूने गेलं आणि त्याचा फायदा जो आहे तो भाजपला उत्तराखंडच्या निवडणुकीमध्ये होताना दिसतो. की जेव्हा की अँटी इन्कम्बन्सी होती, सरकारच्या विरुद्ध असंतोष होता आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आणि सरकार बदलण्याची परंपरा होती, पण या परंपरेला छेद दिला गेला. याचं मुख्य कारण असं होतं की काँग्रेस अंतर्गत लाथाळ्यांनी ग्रस्त होती. म्हणजे आत्ता आज सकाळचं ट्विट आहे, मी आज सकाळी जेव्हा बघत होतो तर तेव्हा आज सकाळी हरीश रावतांचं ट्विट आहे की काँग्रेस पक्षाने माझ्यावर कारवाई करावी, मला हाकलून द्यावं, मी काही राजीनामा देणार नाही. आणि त्यांचे जे विरोधी पक्षनेते होते तर त्यांनी असं सांगितलं की यांनी तिकीटं विकली. कोणी? हरीश रावतांनी पैसे घेऊन तिकीटं विकले आणि ज्यांना ते तिकीट देऊ शकले नाहीत त्यांचे पैसे ते आजही परत करतायत, किंवा ज्यांचे आलेले नाहीत त्यांचे मॅनेजर अजूनही त्यांच्या घरी गिरटा घालतायत. म्हणजे काँग्रेस जे आहे ते अंतर्गत लाथाळ्यांनी अतिशय कमकुवत झालं होतं. त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट की काँग्रेसचं मिसमॅनेजमेंट भाजपच्या विजयासाठी कसं उपकारक ठरतं याचं एक उत्तम उदाहरण आहे की पंजाब आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांच्या निवडणुका या एकत्र होणार आहे ही बाब सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ होती, त्याच्यामध्ये काही दुमत नव्हतं. मग असं असतानाही एका राज्याचा महत्त्वाचा नेता आहे की जो पुढे मुख्यमंत्री पदाचा त्या राज्यामध्ये दावेदार आहे, म्हणजे हरीश रावत यांना पंजाबचा प्रभारी नेमला गेलं. ज्यावेळी पंजाबमध्येही निवडणूक होणार होती आणि उत्तराखंडमध्येही होणार होती, अशावेळी या गोष्टीमध्ये कुठलाही पॉईंट नाही की तुम्ही या राज्यामध्ये ते प्रभारी आहे, म्हणजे त्यांना पंजाबचा प्रभारी नेमलं, त्याचवेळी ते स्वतःच्या राज्यामध्येही निवडणूक फेस करणार आहेत आणि ते प्रमुख चेहरा असणार आहेत काँग्रेसचा, आणि असं असतानाही त्यांना पंजाबचा प्रभारी नेमला गेलं. ही एक गंभीर चूक होती की त्याच्यामुळे त्यांना पूर्ण वेळ जे पंजाबमधल्या भांडणं होते, चन्नी विरुद्ध सिद्धू, सिद्धू विरुद्ध जाखड, असे जे काही वाद मिटवण्यामध्ये त्यांचा वेळ गेला, त्याच्यामध्ये स्वतःच्या गृहराज्याकडे लक्ष देण्यासाठी हरीश रावत यांना पुरेसा वेळ मिळू शकला नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की काँग्रेसचा तिथे पराभव झाला. आणि ज्यावेळी हरीश रावत यांना पंजाबचा प्रभारी नेमलं असं लक्षात आलं तर त्यावेळी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आला की आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार कोण. कारण हे गृहीत होतं की सरकार बदलणार आहे, सरकारविरुद्ध अँटी इन्कम्बन्सी आहे आणि दुसरं परंपरा त्याला कारणीभूत आहे की दर 5 वर्षांनी सरकार बदलतं. यावेळी बदलणार आहे, आपोआप होणार आहे, आपण काही नाही केलं तरी चालेल पण सरकार बदलणार आहे, या एका भावनेमध्ये तिथले काँग्रेसजन राहिले आणि त्याचा एक मोठा फटका जो आहे तो काँग्रेसला बसला आहे असं आपण तिथे म्हणू शकतो. भाजपनी जे तिथे त्या पद्धतीने काम केलं, बेहतर पॉलिटिक्स असा एक शब्द तिथे वापरला जातो, त्याचा हा परिणाम आहे की भाजपनी जे लाभार्थी होते की उज्ज्वला गॅस योजनेचा लाभार्थी असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभार्थी असेल किंवा अजून ज्या काही योजना त्या काळामध्ये भाजपने राबवल्या, त्या प्रत्येक योजनेचा प्रचार हा भाजपनं प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन केला. म्हणजे त्याच्या घरी जाऊन त्यांनी दिव्या लावला की बाबा हे प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ती पंतप्रधानांनी तुम्हाला दिलेली आहे. त्याहून अधिक एक महत्त्वाची गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की ज्या गावामध्ये साधारणपणे 10-15 लोकांना घरं मिळाली, कुणाला शौचालय मिळालं की किंवा उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस मिळाला, त्यांच्या घरी जाऊन आवर्जून हे सांगण्यात आलं की हे तुम्हाला पंतप्रधानांनी दिलेलं आहे, हे नरेंद्र मोदी सरकारने दिलेलं आहे, उत्तराखंड सरकारने दिलेलं आहे असं म्हटलं गेलेलं नाही. जर उत्तराखंडमध्ये पुन्हा नरेंद्र मोदी सरकार म्हणजेच भाजपचं खाली डबल इंजनचं सरकार जर आलं तर उरलेल्या लोकांनाही आम्ही देऊ. त्याच्यामुळे झालं असं की एका गावामध्ये जर 100
इच्छुक लाभार्थ्यांची संख्या असेल, प्रत्यक्षात 10 लोकांना मिळालं, तर उर्वरित 9 लोक हे इच्छुक होते की हे मला मिळालं पाहिजे. त्या 90 लोकांना हे सांगितलं गेलं की ह्या 10 लोकांना दिलं, निवडणूक झाली, आपलं सरकार आलं की तुम्हालाही ते मिळेल, पण हे सरकार आलं पाहिजे. आणि नेमकं हेच झालं की त्या ठिकाणी उरलेल्या 90 किमान मी असं गृहीत धरतो की 50 ते 60 घरांनी नक्कीच भाजपला मतदान केलं असेल. ही जी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी भाजपने त्या ठिकाणी वापरली, खास करून उत्तराखंडमध्ये, त्याचा एक मोठा फायदा जो आहे तो भाजपला होताना दिसतो. म्हणजे योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याचा प्रचार करणे, याच्यामध्ये भाजपनं काँग्रेसवर आघाडी जी आहे तर ती घेतल्याचं याच्यामध्ये दिसून येतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की उत्तराखंडमध्ये जो शेतकरी आंदोलन झालं, पंजाबमध्ये झालं, पण त्याचा जो परिणाम आहे तो उधमसिंग नगर जिल्ह्याच्या 9 विधानसभा क्षेत्रांमध्ये पडणार असं एक गृहीतक जे आहे ते मांडलं गेलं. कारण उधमसिंग नगरमध्ये शीख शेतकऱ्यांची, जाट शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे आणि या आंदोलनामध्ये सहभागी शेतकऱ्यांची संख्या ही उधमसिंग नगर जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणावरती होती. आणि त्याच्यामुळे असं गृहीतक होतं की या शेतकरी आंदोलनाचा फटका जो आहे तो भाजपला इथे मोठ्या प्रमाणावर पडेल. पण प्रत्यक्षात जेव्हा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा असं लक्षात आलं की 9 पैकी 5 जागा या काँग्रेसला गेल्या. त्या 5 जागेमध्ये एक जागा खटीमाची होती की ज्या ठिकाणी मुख्यमंत्री पराभूत झाले, पण उर्वरित 4 जागा ज्या आहेत त्या भाजपने जिंकल्या. अपेक्षित असं होतं की 9-0 असा हा स्कोर असेल, प्रत्यक्षात तसं घडू शकलं नाही. आणि याचं कारण असं होतं की भारतीय किसान संघ आणि भाजपचा जो किसान मोर्चा आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावरती तिथे त्यांना उतरवलं गेलं होतं. मला असं वाटतं की महाराष्ट्रातले काही आमदार जे आहेत ते त्यांनाही तिथे पाठवलं गेलं होतं आणि ते घरोघर जाऊन प्रचार करत होते. मी असं बघितलं की केंद्रीय मंत्री स्वतः एका छोट्या गावामध्ये जाऊन पर्ची वाटप करत आहेत. स्वतःचं पद, पक्ष, आपली प्रतिष्ठा वगैरे याचा कुठलाही विचार त्यांनी न करता ते त्या गावामध्ये जाऊन त्यांनी स्वतः पक्षासाठी जे आहे ते काम केलं. आणि त्याचा एक बऱ्यापैकी परिणाम असा झाला की डॅमेज कंट्रोल ज्याला म्हणता येईल ते करण्यामध्ये भाजप यशस्वी झालं, असं आत्ताचं चित्र आपल्याला सांगता येईल. 2-3 गोष्टी अजून अशा घडल्या की शेतकरी आंदोलनाला माझं समर्थन आहे म्हणून सरकारमधले 2 जे आमदार आहेत त्याच्यापैकी एक परिवहन मंत्री होते, संजीव आर्य आणि यशपाल आर्य. या दोघा बाप बेट्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु त्याच्यापैकी फक्त एक व्यक्ती जो आहे तो जिंकून आला, ते म्हणजे यशपाल आर्य. हे बाजपूर विधानसभा मतदारसंघातून फक्त 1600 मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांचा मुलगा जो आहे नैनितालमधून तो पराभूत झाला आणि नैनितालची जागा भाजपनं सरिता आर्य यांना काँग्रेसमधून घेऊन त्यांना तिकीट दिलं आणि त्या विजयी झाल्या. कारण त्या काँग्रेसमधून दावेदार होत्या आणि त्या दावेदार असताना काँग्रेसनं दुसरा तोलामोलाचा जो माणूस आहे त्याला पक्षात प्रवेश दिला आणि त्याला तिकीट दिलं. पर्यायानं यांनी काँग्रेसमधून भाजपात उडी घेतली आणि ती जागा जी आहे तर ती भाजपनं जिंकली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या गटाच्या माणसांना आपण तिकीट दिलं पाहिजे, या भावनेतून काँग्रेसचं तिकीट वाटप झालं. पर्यायाने विनिंग कॅपॅसिटी म्हणजे जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार हे देण्यामध्ये काँग्रेसकडून चूक झाली. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत म्हणता येईल. म्हणजे मिसमॅनेजमेंट कसं असावं याचं हे उत्तम उदाहरण आहे की विनिंग कॅपॅसिटी, जिंकण्याची क्षमता असलेला माणूस हा आपल्याकडे असताना आपण दुसऱ्या लोकांना प्रवेश देतो आणि पर्यायानं हक्काची जी जागा आहे तर ती आपण गमावतो. याचं हे एक उदाहरण आहे. अशा अनेक उदाहरणं जी आहेत ते उत्तराखंडमध्ये आपल्याला बघायला मिळतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भाजपच्या पथ्यावर पडल्या आणि त्याच्यामुळे भाजपला तिथे विजय मिळू शकला. काही इंटरेस्टिंग लढती होत्या. त्याच्यामध्ये प्रख्यात सिंगर आहे जुबिन नौटियाल, तर त्याचे वडील जे आहे त्यांना भाजपनं तिकीट दिलं आणि ते उभे राहिले. रामशरण नौटियाल ते निवडणुकीला उभे राहिले. त्यांचा प्रचार जो आहे तो जुबिन नौटियालनी केला, पण ते नेमकं उभे राहिले ते विरोधी पक्षनेत्याच्या विरोधामध्ये. तर त्याच्यामुळे झालं असं की विरोधी पक्षनेत्याने तर त्यांचा पराभव केलाच, परंतु ही जागा त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर लाईमलाईटमध्ये आली, चर्चेत आली. कारण एकच म्हणजे लोकप्रिय सिंगर आहे, त्याचे वडील उभे राहतात आणि तेही नेमकं विरोधी पक्षनेत्याच्या विरोधामध्ये. तर असं असतानाही ती जागा मात्र काँग्रेसनी जिंकू शकली. आणि आत्ता त्यांना विरोधी पक्षनेता करायचं की नाही याच्यावरून परत नव्यानं काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे आणि हे थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. अशी आत्ताची परिस्थिती आहे. काँग्रेसमध्ये जे अंतर्गत कलह होते की त्याचा फटका उत्तराखंडच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बसला की काँग्रेसचे जे
कार्याध्यक्ष आहेत रणजित सिंह रावत यांना पक्षाने असं सांगितलं की तुम्हाला रामनगरची जागा लढायची आहे आणि ऐनवेळी हरीश रावतांनी एंट्री घेत सांगितलं की नाही, मी रामनगरची जागा मी लढणार. त्यावेळी पक्षामध्ये एक मोठा संघर्ष जो आहे तो उभा राहिला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना इच्छा नसताना दुसऱ्या जागेवर जावं लागलं, कारण ती जागा सोडायला ते तयार नव्हते. पर्यायानं झालं असं की ते लढतात की नाही शेवटपर्यंत नक्की नव्हतं. त्याच्यामुळे रामनगरची जागाही भाजपने जिंकली आणि मुख्यमंत्री जिथं म्हणजे हरीश रावत जिथून उभे होते ती जागाही त्यांना पराभूत व्हावं लागलं. अशा पद्धतीनं जे मिसमॅनेजमेंट काँग्रेसच्या पद्धतीकडून झालं त्याचा एक फटका जो आहे तो काँग्रेसला बसताना आपल्याला दिसून येतो. तिसरा मुद्दा असा आहे की काँग्रेस काही गोष्टींना रोखण्यामध्ये अपयशी ठरलं. अनावश्यक विधानं ही काँग्रेसच्या पराजयाचं कारण ठरली. त्याच्यामुळे एक प्रकारचं ध्रुवीकरण किंवा भाजपच्या बाजूनं लोकांना एकत्रित कॉन्सन्ट्रेट करण्यामध्ये भाजपला मदत मिळाली. काँग्रेसचे नेते होते शकील अहमद म्हणून, हे तिथले स्थानिक नेते होते की त्यांना प्रदेश उपाध्यक्षपद दिलं गेलं आणि त्यांनी स्टेटमेंट केलं की काँग्रेसचं जर सरकार आलं तर मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना आम्ही करू. आणि या एकाच विधानावरून काँग्रेसला मोठ्या प्रमाणावरती जे आहे तर विरोधाला सामोरं जावं लागलं. आणि भाजपचे जे पेज होते की उत्तराखंड फॉर धामी असेल किंवा धामी की धूम असेल, असे एक 2-4 फेसबुक पेज होते की त्याच्यामध्ये रोज हरीश रावतांचे दाढी वाढवलेले, टोपी घातलेले, हिरव्या रंगाचं जाळीचं बनियन घातलेले असे फोटो यायला लागले आणि मुस्लिम युनिव्हर्सिटी स्थापन होणार आहे आणि त्याला विरोध करा म्हणून भाजपला आणा, अशा पद्धतीचा एक प्रचार जो आहे तो सुरू झाला. आणि याला काउंटर अटॅक करण्यामध्ये काँग्रेसला यश शेवटपर्यंत आलं नाही. त्याच्यामुळे काल जेव्हा प्रदेश काँग्रेसची एक बैठक झाली तर त्याच्यामध्ये त्यांची हकालपट्टी करावी असा ठराव जो आहे तो प्रदेश काँग्रेस कमिटीने AICCकडे पाठवला आणि ते होईल कदाचित, पण तोपर्यंत वेळ जी आहे तर ती निघून गेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे. म्हणजे उत्तराखंडमध्ये भाजप जेव्हा जिंकली तेव्हा भाजपने जमिनीवरती मोठ्या प्रमाणावर काम केलं. अँटी इन्कम्बन्सीला टॅकल करता येईल याच्यासाठी ज्या गोष्टी आहेत तर त्या करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भाजपनं फक्त स्थानिक कॅडरवरती विसंबून न राहता अन्य राज्यांमधून जे आहे एकेका आमदाराला किंवा त्याच्याकडे एक विधानसभा मतदारसंघ वैध जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या जबाबदाऱ्या शेवटपर्यंत कशा पद्धतीने पार पडतील याच्यासाठीची एक यंत्रणा जी आहे ती राबवली. काँग्रेसच्या बाबतीत असं म्हटलं जातं की काँग्रेसकडे बूथ कमिटी जे आहे तर त्या उत्तराखंडमध्ये तयार नव्हत्या. ज्या होत्या त्याच्यामध्ये बूथचा अध्यक्ष कोणत्या गटाचा माणूस असावा याच्यासाठी काँग्रेसमध्ये वाद होते. भाजपाकडे व्हेअर ॲज की बूथपासूनची सगळी यंत्रणा जी आहे ती काम करत होती. म्हणजे धनबल होतं, त्याच्यानंतर माणसं होती, ती राबवणारी यंत्रणा होती आणि ही लढाई जी आहे ती विषम लढाई होती की काँग्रेस अंतर्गत वादांनी अत्यंत ग्रस्त होती आणि त्याच्यातून ओव्हरकम करणं म्हणजे बाहेर येणं हे काँग्रेसला शक्य झालं नाही शेवटपर्यंत. हे काँग्रेसच्या पराभवाचं मुख्य कारण आहे. म्हणजे काँग्रेसच्या पराभवाची जेव्हा आपण कारणं मोजतो आणि भाजपच्या विजयाची, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण हे लक्षात घ्या की महिलांचं वाढतं मतदान हे भाजपला कारणीभूत ठरलं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं, अंतर्गत मतभेदांनी ग्रस्त असलेल्या काँग्रेसला शेवटपर्यंत यातनं ओव्हरकम कसं करायचं हे कळालं नाही आणि त्याच्यामुळे जे इलेक्शन कॅम्पेनिंगसाठी असलेलं मिसमॅनेजमेंट असतं त्याचं प्रदर्शन जे आहे ते दिसलं आणि त्यामुळे जी परंपरा आहे की एक टर्मनंतर सत्ता बदल होतो त्याच्यावर मात करण्यामध्ये भाजपला यश मिळालं. पंतप्रधानांनी ज्या सभा घेतल्या, ज्या ठिकाणी घेतल्या आणि त्या परिसरातल्या ज्या मतदारसंघांवरती त्याचा प्रभाव पडू शकतो असं जर कन्सिडर केलं तर त्यांनी घेतलेल्या सभांचा सक्सेस रेट हा जवळपास 100% आहे. म्हणजे त्यांनी ज्या सभा घेतल्या आणि ज्या विधानसभा मतदारसंघांवरती त्यांचा प्रभाव पडू शकतो असं गृहीत धरलं जातं त्यापैकी त्यांच्या म्हणजे त्यांनी ज्या सभा घेतल्या त्या बहुतांश विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपनी त्या जागा जिंकल्याचं आपल्याला दिसून येईल. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरली सक्सेस रेशो हा 70%, 30%, 40-50% असा असू शकतो, पण या वेळी मात्र असं दिसून आलं की जवळपास सगळ्या जागा ज्या आहेत तर त्या भाजपनी तिथून जिंकलेल्या आहेत. उत्तराखंडची राजनीतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट आहे की तिथे प्रादेशिक पक्षांना थारा नाही, 1 to 1 लढत होते. म्हणजे काँग्रेस विरुद्ध भाजप. जनरली असं गृहीत धरलं जातं की काँग्रेस आणि भाजप अशी जेव्हा 1 to 1 एकाच एक लढत होते, हे आपण छत्तीसगडमध्ये बघितलं, मध्य प्रदेशात बघितलं, राजस्थान बघितलं, गुजरातमध्ये बघितलं. या राज्यांमध्ये जेव्हा एकाच एक लढत होते तेव्हा काँग्रेस तुल्यबळ विरोधी पक्ष म्हणून पुढे येतो
किंवा सत्तेच्या जवळ जातो. जसं तो मध्य प्रदेशात गेला, नंतर सत्ता बदलली, हा भाग सोडा. पण छत्तीसगडमधलं जे इलेक्शन मॅनेजमेंट आहे भूपेश बघेलांचं, ते आजही काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नावाजलं जातं. राजस्थानमध्येही तसंच झालं. गुजरातमध्ये ते सत्तेच्या पासून 10-12 जागा दूर राहिले, म्हणजे 99 भाजपला आणि 79 जागांवरती काँग्रेस. हे सगळं असं असताना जिथे 1 to 1 लढत होते तिथं काँग्रेसनं जिंकणं हे अपेक्षित असतं, कारण तिथं प्रादेशिक पक्ष नाही. यावेळा आपनी मोठ्या प्रमाणावरती ब्राह्मण्स उमेदवार जे आहे तर ते उत्तराखंडच्या निवडणुकीमध्ये उतरवले होते. त्याने जाहीर केलं होतं की आमचे मुख्यमंत्री जे आहे ते आम्ही बसवणार आहोत. प्रत्यक्षात आपला फारशी मतं मिळू शकले नाही. मुख्यमंत्री पदासाठीचे जे त्यांचे उमेदवार होते नौटियाल, ते सुद्धा पराभूत झाले. याच्या व्यतिरिक्त आपला 5% आसपास मतदान मिळालं, याहून अधिक मतदान त्यांना मिळू शकलं नाही. 2017च्या निवडणुकीपर्यंत उत्तराखंडमध्ये उत्तराखंड क्रांती दल हा पक्ष किमान आपलं अस्तित्व टिकवून होता की त्याला 1-2-1-2-3 जागा मिळायच्या. पण 2017ला हाही मुद्दा संपुष्टात आला की त्यांना एकही जागा 17मध्ये मिळाली नाही. सेम 2022च्या निवडणुकीमध्येही उत्तराखंड क्रांती दल जो आहे की ज्याला एकही जागा मिळाली नाही. बहुजन समाज पक्ष जो आहे त्याला 2 जागा, त्याचं पहिल्यापासून तिथे अस्तित्व आहे आणि त्यामुळे त्या जागा राखण्यामध्ये जे आहे तर त्यांना यश मिळालेलं आहे. याच्या पलीकडे त्यांची झेप जी आहे ती गेलेली नाही. या व्यतिरिक्त 2 उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आणि या 2पैकी एक महत्त्वाचा अपक्ष असा आहे की ज्याला काँग्रेसनं तिकीट नाकारलं. आपल्या गटाच्या माणसाला तिकीट द्यायचं म्हणून त्यांचं तिकीट नाकारलं गेलं. ते अपक्ष उभे राहिले आणि निवडून आले. म्हणजे विनिंग कॅन्डिडेट कोण आहे हे आयडेंटिफाय करण्यामध्ये काँग्रेस उत्तराखंडमध्ये अपयशी ठरली. याची ही काही प्रमुख उदाहरणं जी आहेत ती मी आपल्यासमोर ठेवली. म्हणजे इलेक्शनचं मिसमॅनेजमेंट, निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार देण्यामध्ये आलेलं अपयश, भाजपाच्या बाजूने झालेलं महिला मतदारांचं अधिकचं मतदान आणि या सगळ्यांवरती मोदी लाट ही कायम होती. हे बहुतेक सगळ्यांनी तिथे जे आहे ते विश्लेषण करत असताना हा मुद्दा प्रामुख्यानं मांडलेला आहे की उत्तराखंडच्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेचा मोठा प्रभाव जो आहे तो दिसून येतो. मग तो पहाडमध्ये म्हणजे तराई भागातही होता, गढवाल मंडलमध्येही होता आणि कुमायूर रेंजमध्येही होता. कारण भाजपच्या एकूण जागा 10 कमी झाल्या, त्यातल्या 5 जागा या गढवाल मंडलमध्ये कमी झाल्या आणि कुमाऊ मंडलमध्ये 5 जागा कमी झाल्या. याहून अधिक नुकसान जे आहे ते भाजपला झाल्याचं दिसत नाही. याचं कारण असं होतं की भाजपचं जे प्रबंधन होतं, निवडणूक प्रबंधन, ते अतिशय मजबूत होतं आणि प्रत्येक घरातून आपला मतदार कोण आहे हे आयडेंटिफाय भाजपने पहिल्यांदा केलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या निवडणुकांची तयारी ही गेल्या 1 वर्ष आधीपासून जी आहे ती सुरू होती. आणि जो कुंभमेळा झाला की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप झाले सरकारवरती, परंतु त्याचं मॅनेजमेंट जर आपण बघितलं तर ते अतिशय उत्तम पद्धतीने त्याचं प्रबंधन जे आहे त्या कुंभमेळ्याचं हे तत्कालीन भाजप सरकारने केलं होतं. आणि त्या मेळाव्यातून सुद्धा आपल्या पक्षाचा प्रचार प्रसार कसा होईल यासाठीची जी धोरणं आहेत ती त्या काळामध्ये राबवल्या गेली. कारण मोठ्या प्रमाणावर श्रद्धाळू हिंदू जे आहेत तर त्या कुंभमेळ्याला येतात आणि त्याचं मॅनेजमेंट जे आहे ते उत्तम पद्धतीने झालं होतं. नंतरच्या काळामध्ये त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली, पण त्याला काही कोणी धूप घातल्याचं जे आहे तर त्या निवडणूक निकालांवरून दिसतं की कोणीही त्याला फारसं गांभीर्यानं घेतलेलं नाही आहे. उत्तराखंडच्या राजकारणामध्ये 65%हून अधिक जो सवर्ण मतदार आहे की जो काँग्रेसचाही समर्थक राहिलेला आहे, त्याला आपल्याकडे वळवून घेण्यामध्ये काँग्रेसला जे आलेलं अपयश आहे तेही काँग्रेसच्या पराभवाचं एक महत्त्वाचं कारण जे आहे ते उत्तराखंडमध्ये ठरलं. म्हणजे जी कारणं मी आत्ता सांगितली की काँग्रेसचा पराभव का झाला आणि भाजपच्या विजयाची जी कारणं आहेत तर ती ही आहेत की उत्तम प्रबंधन, निवडून येण्याची क्षमता, विनिंग कॅपॅसिटी हा एकमेव निकष आहे. म्हणजे तुम्ही पक्षाचे 50 वर्षापासून कार्यकर्ते आहात, तुम्ही उत्तम दरवेळी प्रत्येक आंदोलनात तुम्ही सहभागी होतात, तुम्ही जेलात गेलात, तुम्ही लाठ्या खाल्ल्या, तुम्ही अंगावरती गुन्हे घेतलेत, हा तुमच्या उमेदवारीचा निकष पूर्वी असायचा. भाजपनं तो बदलून टाकला. उत्तराखंडमध्ये असा कुठलाही व्यक्ती अशाला तिकीट दिला गेलं नाही भाजपकडनं की जो फार प्रामाणिक आहे म्हणून तिकीट पडला तर पडला. सगळ्या जागा काही जिंकण्यासाठी लढायच्या नसतात असं एक म्हटलं जातं राजकारणात की तुम्ही सगळ्या जागा जिंकू शकत नाही. मग अशावेळी जो सच्चा कार्यकर्ता आहे त्याला द्या, ती जागा गेली ते गेली. पण अशा पद्धतीने कुणालाही तिकीट दिलं गेलं नाही. विनिंग कॅपॅसिटी, जिंकून येण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्यालाच फक्त उमेदवारी देऊ. वेअर ॲज काँग्रेसमध्ये आपल्या गटाच्या माणसाला किती जास्तीत जास्त तिकीटं देता येतील या पद्धतीने जे आहे काम केलं गेलं आणि त्या पद्धतीने तिकीट वाटप झालं. पर्यायानं काँग्रेसचा पराभव झाला. अजून याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेसच्या उमेदवारांची लिस्ट घेऊन जेव्हा प्रदेशाध्यक्ष गणेश गोदडीवाल
आणि हरीश रावत हे दिल्लीमध्ये गेले तेव्हा 12 दिवस त्यांना वाट बघावी लागली. किती दिवस? 12 दिवस. म्हणजे ती यादी फायनल झाली नाही किंवा त्यांच्याशी चर्चा झाली नाही, त्यांना ताटकळत ठेवलं गेलं. आणि परिणाम असा झाला की गणेश जे प्रदेशाध्यक्ष आहे काँग्रेसचे ते सुद्धा स्वतः पराभूत झाले. काँग्रेसनं उमेदवार वेळेवर जाहीर केले. ऐनवेळी मुख्यमंत्री नक्की कुठे लढणार आहेत हा मतदारसंघ नक्की नव्हता. त्यांना पर्याय दिला गेले की तुम्हाला रामनगरमधून लढायचं आहे. त्यांनी सांगितले की मला एकतर हरिद्वार ग्रामीण लढायचं किंवा मी किच्छामधून लढेल, कारण हे माझे मूळ मतदारसंघ आहेत. पण त्यांना पाठवलं गेलं रामनगरला. पर्यायानं झालं असं की निवडणुकीच्या प्रचारासाठी किंवा आपण उमेदवार आहोत हे स्थापित करण्यासाठी त्यांचा पूर्ण वेळ गेला. पर्यायानं ते मतदारसंघाच्या बाहेरही पडू शकले नाही. राज्यामध्ये अन्यत्र प्रचारासाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले हरीश रावत हे फार फिरू शकले नाहीत. ते स्वतःच्या मतदारसंघात बंदिस्त झाले आणि त्याचाही एक फटका जो आहे काही प्रमाणामध्ये काँग्रेसला बसला असं आपल्याला आत्ता म्हणता येईल. म्हणजे उत्तराखंडच्या निवडणुकीतून आपण एक गोष्ट जर लक्षात घेतली तर उत्तम प्रबंधन विरुद्ध मिसमॅनेजमेंट अशी ही लढाई होती. आणि त्याच्यामध्ये ज्यांनी उत्तम मॅनेजमेंट केलं त्या भाजपने ही बाजी मारली आहे. हे फक्त उत्तराखंडच्या राजकारणाचं फलित आहे असं आपल्याला आत्ता म्हणता येईल. याच्या पलीकडे कुठलीही कारणं आत्ता नव्यानं मला सांगता येणार नाहीत की उत्तराखंडमध्ये सरकार बदलाची परंपरा असतानाही काँग्रेसचा पराभव का झाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे गृहीतच धरलं होतं किंवा काँग्रेस नेतृत्वानेही गृहीत धरलं होतं किंवा एकूण ज्या पद्धतीनं सर्वेचे रिझल्ट येत होते तेही हेच सांगत होते की काँग्रेस 36वर राहील. प्रत्यक्षात काँग्रेसच्या वाट्याला 19 जागा आल्या. भाजपला वेरास ते 30 जागांवर थांबवत होते, तिथं काँग्रेस भाजप 47 जागांवरती गेली. हे सगळं जे आहे म्हणजे उत्तम व्यवस्थापन निवडणुकीचं विरुद्ध गैरव्यवस्थापन अशी ही लढाई जी आहे ती उत्तराखंडच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेली आहे. आणि हीच एकमेव कारणं आहेत की जी काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली. मला असं वाटतं की मी उत्तराखंडबद्दल पुरेसं बोललेलो आहे आणि आता मी गोव्याबद्दल बोलणार आहे. गोव्याबद्दल बोलताना पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले होते की गोवा के लोग अजब है, गोवा के लोग अजब है. आणि याचं कारण असं होतं की 1961ला गोवा स्वतंत्र झाला. 63ला सार्वत्रिक पहिल्यांदा निवडणूक झाली. 30 जागा होत्या. त्यावेळेला गोवा राज्याची जी एकूण हे होती 30 जागा होत्या गोव्यामध्ये. आणि गोवा, दादरा, दीव, दमण आणि नगर हवेली हा गोव्याचा भाग होता. आणि या सगळ्या भागात मिळून जे आहे ते 30 जागा होत्या. पंडित नेहरूंना असं अपेक्षित होतं की गोव्यामध्ये काँग्रेसचं सरकार सहज येईल. प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष जो आहे भाऊसाहेब बांदोडकरांच्या नेतृत्वाखाली त्याला 16 जागा मिळाल्या. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. दमणसारख्या भागातून प्रजा समाजवादी पक्षाचा एक उमेदवार निवडून आला आणि बाकीच्या 10 ते 12 जागा आहेत तर त्या 11 जागा या युनायटेड गोवन्स या पक्षाला मिळाल्या की जो त्या काळात कॅथलिक ख्रिश्चनांचं प्रतिनिधित्व करत होता. आणि गोव्यामध्ये म्हणजे गोव्याच्या जी प्रॉपर जनता आहे तर त्याचं म्हणजे विशेषतः हिंदू मतदार ज्याला म्हणता येईल त्यांचं प्रतिनिधित्व मगो करतो असं एक मान्यता होती. नंतरच्या काळामध्ये हे सगळं काही राहिलं नाही. पण त्यांना 16 जागा मिळाल्या आणि मगोचं सरकार जे आहे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं ते पहिल्यांदा तिथे अस्तित्वात आलं. गोव्याच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर गोव्याच्या राजकारणात 1980पर्यंत काँग्रेसला एंट्री नाही म्हणजे नव्हती. काँग्रेस 1980 नंतर एंट्री झाली. पण ती कशी की प्रतापसिंग राणे हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातनं काँग्रेसमध्ये आले आणि त्याच्यानंतर मग काँग्रेसच्या उत्कर्षाचे दिवस आले. पण 80ची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये 79मध्ये शशिकला म्हणजे 73ला भाऊसाहेब बांदोडकरांचं निधन झाल्यानंतर शशिकला काकोडकर त्यांच्या कन्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्री झाल्या गोव्याच्या. आणि 1980मध्ये मगोपामध्ये काही एक बंडाळी माजली आणि काही लोकांनी राजीनामे दिले. त्याच्यामुळे ते सरकार अंतर्गत मतभेदांनी पडलं आणि तिथे राष्ट्रपती राजवट पहिल्यांदा लागली. आणि त्यानंतर 80ला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अर्स काँग्रेसचे लोक निवडून आले सगळ्यात जास्त आणि अर्स काँग्रेसचं बहुमत झालं. म्हणजे काँग्रेसचे लोक नाही निवडून आले, अर्स काँग्रेस. देवराज अर्स कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि अर्स गट जो होता बहुतेक सगळ्यांना हे माहिती आहे जे आत्ता समोर तांबे सर आहेत, केसरी सर आहेत, माने सर आहे किंवा बर्दापूरकर सर आहेत, या सगळ्यांना ही कल्पना आहे की देवराज अर्स गट काय होता, कामराज काय होते, हे सगळं जुना इतिहास आहे. मी फार त्याच्या तपशिलात जाणार नाही. पण अर्स काँग्रेसचे सगळ्यात जास्त सदस्य निवडून आले आणि अर्स काँग्रेसचं सरकार आलं. प्रतापसिंह राणे जे आहे त्याच्यानंतर प्रतापसिंह राणेंनी असं ठरवलं
की आपण मगोप सोडून जे आहे ते काँग्रेसमध्ये जायचं आणि आर्स काँग्रेसच्या सगळ्याच लोकांनी एकाच वेळी त्यावेळेला पक्षांतर केलं आणि त्याच्यानंतर ते सगळे काँग्रेसमध्ये आले आणि त्याच्यानंतर गोव्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसचा जो प्रवेश आहे तो झाला असं मानलं जातं. त्याच्या आधी काँग्रेसचं फार तिथे गोव्यामध्ये नाही. गोव्यामध्ये दोनच पक्ष पूर्वीच्या, की त्याच्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि दुसरा युनायटेड गोवन्स पार्टी. त्याच्यानंतर मग युनायटेड गोवन्स जी आहे ती काँग्रेससोबत बऱ्यापैकी मिक्सअप झाली, कारण कॅथलिकांचा पक्ष असे त्याची जी ओळख आहे ती पुसून त्यांनी स्वतःला व्यापक करण्याच्या याच्यामध्ये ते काँग्रेससोबत आले आणि मग दुरंगी लढाई व्हायला लागली की महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष विरुद्ध काँग्रेस पक्ष. 1980पर्यंत गोव्यामध्ये बऱ्यापैकी स्थिर सरकार होतं. 80च्या नंतर मात्र गोव्यामध्ये राजकारणामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर हालचाल व्हायला लागली. काही लोक आठवड्यासाठी मुख्यमंत्री झाले, काही लोक 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री झाले, काही लोक वर्षासाठी मुख्यमंत्री झाले, कोणी 2 वर्षासाठी मुख्यमंत्री झाले. आत्ता जर सगळ्यात जास्त माजी मुख्यमंत्री हे बिरुद लावणारी लोक कोणाला कुठे सापडतील तर ते गोव्यामध्ये सापडतील. म्हणजे रवी नायक असतील, प्रतापसिंग राणे असतील किंवा लक्ष्मीकांत पार्सेकर असतील, भरपूर मंडळी आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त दिगंबर कामत, सगळ्यात जास्त माजी मुख्यमंत्री हे आत्ताच्या घडीला गोव्यामध्ये आहेत. हे गोव्याच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. गोवा के लोग अजब है हेच आहे. 1980 नंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर फाटाफूट सुरू झाली. शशिकला काकोडकरांनी ठरवलं की आपण पक्षात विलीन व्हायचं काँग्रेसमध्ये आणि त्या पद्धतीने. पण रमाकांत खलपांनी आणि बाबूसाहेब गावकरांनी विरोध केला. त्याच्यामुळे मगोपचं अस्तित्व आत्ताचं जे आहे ते ही उपकार आहेत रमाकांत खलपांचे आणि बाबूसाहेब गावकरांचे. नंतर बाबूसाहेब काँग्रेसमध्ये गेले, हा भाग नंतरचा. पण खलपांनी ती जिवंत ठेवली आणि आत्ताची मगोप जी आहे ती जर त्यावेळेला खलपही गेले असते तर आज मगोपचं अस्तित्व संपलं असतं. आत्ताच्या निवडणुकीमध्ये ते बऱ्यापैकी संपुष्टात आलेलं आहे असं दिसतं. याचं मुख्य कारण असं आहे की मगोपचा आणि भाजपचा मतदार हा एक आहे. 1990च्या राजकारणामध्ये 90च्या दशकामध्ये राम मंदिर आंदोलनाचा मदत घेऊन भाजप गोव्यामध्ये उभी राहिली आणि पहिल्यांदा भाजपचा आमदार म्हणजे पणजीमधनं मनोहर पर्रीकर जे आहे ते निवडून आले. आणि त्याच्यानंतरचा रेस्ट ऑफ द हिस्ट्री आपल्याला माहिती आहे की 2002 साली पहिल्यांदा भाजपनं सरकार स्थापन केलं. ते काहीतरी 1-2 वर्ष चाललं. त्याच्यानंतर परत 2007 साली 2005 साली भाजपच्या वाट्याला 1 वर्षभर सत्ता आली. 7ला काँग्रेसला क्लिअर मॅन्डेट आला. पण 2012च्या निवडणुकीमध्ये भाजपनं 21 जागा जिंकत पहिल्यांदा क्लिअर मेजॉरिटी ज्याला म्हणता येईल तसं सरकार जे आहे ते स्थापन केलं. म्हणजे 7 ते 12 हा पूर्ण कालखंड दिगंबर कामतांना मिळाला स्थिर सरकारचा. त्याच्यानंतर तो 12पर्यंत मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होते. हा स्थिर कालखंड आहे असं मानता येईल. आणि त्याच्यानंतर जे आहे तर 12 नंतर मग पुढे 17 हा भाजपचा आणि 17 नंतर पुन्हा 22पर्यंत भाजपनं सरकार जे आहे ते स्थापन केलं आणि आता नव्यानं भाजपला 20 जागा ज्या आहेत या निवडणुकीमध्ये मिळाल्या. तुम्ही जर गोव्याकडे बघितलं तर गोव्याचं राजकारण जे आहे तर ते 2 भागांमध्ये विभागलं जातं. एक आहे दक्षिण गोवा आणि दुसरं आहे उत्तर गोवा. ज्याला पर्यटनासाठी जायचं आहे त्यांना दक्षिण गोव्याकडे जावं, कारण दक्षिण गोव्यामध्ये बहुतांशी समुद्रकिनारे आहेत, बीचेस आहेत आणि ज्याला असं म्हणता येईल की कसिनोज वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जनरली दक्षिण गोव्यात आहे. उत्तर गोव्यात खरं म्हणजे उत्तर गोव्यात फक्त पणजी येतं. बाकीचे जे प्रमुख समुद्रकिनारे आहेत ते दक्षिण गोव्यात येतात. ज्यांना आणि ज्याला टेम्पल रन करायचं आहे किंवा देवदेव करायचे आहेत त्यांच्यासाठी उत्तर गोवा आहे. म्हणजे गोव्याची जी अर्थव्यवस्था आहे जी पर्यटनावर आधारित आहे ती प्रामुख्यानं जे आधारित आहे तर ती दक्षिण गोव्यावरती आधारित आहे. उत्तर गोव्यामध्ये ज्याला आपण म्हणू तर तसं पर्यटक हा फारशा मोठ्या संख्येने येत नाही आणि त्याच्यामध्ये जी विषमता आहे उत्तर गोवा विरुद्ध दक्षिण गोवा हे तिथलं एक मोठं संघर्षाचं कारण आहे असं आपल्याला म्हणता येईल. उत्तर गोव्यामध्ये काय होतं मग ज्याला रोजगारासाठी काय होतं तर उत्तर गोव्यामध्ये मायनिंग हा एक मोठा भाग आहे. उत्तर गोव्याचे जर तुम्ही मतदारसंघ बघितले तर केपे, सांगे, सावड्डे, फात्तोड्डा हे जे मतदारसंघ आहे या मतदारसंघांमध्ये मायनिंग हा एक मोठा व्यवसाय आहे. पूर्वी होता. 2012 साली शहा आयोगाने ते पर्यावरणाचं कारण दिलं आणि त्याच्यानंतर भाजपने ते मायनिंग जे आहे ते बंद केलं. आज मायनिंग सुरू व्हावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होतात. मायनिंगमध्ये मोठमोठे उद्योग समूह आहेत. साळगावकर आहेत, धेंपे आहे, वेदांता आहे, हे त्यातले मोठे उद्योग समूह जे आहेत ते आहेत. गोव्यामधल्या निवडणुकीमध्ये काय इश्यूज होते असं जर तुम्ही मला विचारलं तर मला असं दिसतं की एक बेरोजगारीचा आणि दुसरा मायनिंगचा.
मायनिंग सुरू झाली पाहिजे ही सगळ्यात मोठी मागणी जी आहे ती होती. आणि मायनिंगवर अवलंबित्व असलेले जे लोक होते ते भाजपला झटका देतील ही बाब प्रत्येकाने जवळपास मान्य केली होती. मी जवळपास 1 महिन्याहून अधिक कालावधीत गोव्यात होतो आणि गोव्यातले 40ही विधानसभा मतदारसंघ जे आहे ते मी बघितले, फिरलो. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मायनिंगवरती अवलंबित्व असलेले जे लोक आहेत त्या मतदारसंघांमध्ये भाजपला फटका बसेल, हे प्राथमिक माझा त्यावेळचा अंदाज होता. अर्थात नंतर ते डायल्यूट करण्यामध्ये भाजपला यश आलं. त्याच्यामुळे केपे जर सोडला तर केपेमध्ये उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांचा पराभव झाला. पण सांगेमध्ये बाबू केवळेकरांची पत्नी म्हणजे सावित्री किवळेकर या भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध राजेश फळदेसाईंच्या विरुद्ध त्यांनी बंडखोरी केली होती. मागच्या वेळा त्या काँग्रेसकडनं लढल्या होत्या, दुसऱ्या क्रमांकावर होत्या. यावेळेला त्या बंडखोर म्हणून लढल्या. म्हणजे उपमुख्यमंत्री भाजपच्या सरकारमध्ये असलेल्या बाबू किवळेकरांची पत्नी ही भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध बंड करते, पण त्याच्याबद्दल एक चकार शब्द कोणीच काढला नाही, ना भाजपनी काढला ना कोणी काढला. बाबूंनी तर काही बोलायचा प्रश्नच नव्हता, पण भाजपचं जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांनी एक शब्द बोलला नाही किंवा बाबूंना समज द्यावी असंही घडलं नाही. याचं कारण असं होतं, सगळ्यांना भीती होती की जर सावित्री निवडून आल्या तर उद्या त्या आपल्याकडे आल्या पाहिजेत, आणि म्हणून कोणीही त्यांच्यावर कारवाई ज्याला म्हणता येईल तशी अजिबात केली नाही. पण राजेश फळदेसाई जे आहेत त्यांनी त्याच्यावरती मात केली आणि ते निवडून आले सांगेतनं. सांगे हा प्रमुख मतदारसंघ की जो ज्याला म्हणता येईल की मायनिंगग्रस्त म्हणजे मायनिंग सुरू करावी अशी मागणी असलेल्या मतदारसंघांपैकी एक होता. बाजूचा केपे, सांगे, त्याच्या बाजूला सावड्डे, पुढे फातोड्डा अशी ही मतदारसंघांची रांग आहे. या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर एखादा बंडखोर आहे तर त्याला थांबवण्याचं काम जे आहे ते कुठल्याच पक्षाने केलं नाही. म्हणजे बंडखोरी ही सगळ्यात जास्त भाजपामध्ये झाली. कुंभार जोवेमध्ये रोहन हरमलकरांनी बंडखोरी केली. जेव्हा जनिता मडकईकरांना उमेदवारी मिळाली, तिथले जे पांडुरंग मडकईकर मंत्री होते ते आजारी होते, त्यामुळे ते निवडणूक लढवू शकत नव्हते. तिथं केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र जे आहेत सिद्धेश नाईक हे उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी दिली नाही. त्याच्यामुळे ते नाराज होते आणि ती कुंभार जोवेची जागा काँग्रेसने जिंकली, कारण रोहन हरमलकर हा तिथे बंडखोर होते. याच्या व्यतिरिक्त भाजपामध्ये जिथे बंडखोरी झाली त्याच्यापैकी ही जागा म्हणजे केपेची सांगेची जागा तर त्यांनी काढली, पण ती जागा मात्र ते हरले. त्याच्या व्यतिरिक्त भाजपामध्ये अजून एक ठिकाणी बंडखोरी झाली आणि तो होता प्रियोळचा मतदारसंघ. प्रियोळमध्ये मंत्री गोविंद गावडे हे अपक्ष निवडून आले होते आणि त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांना भाजपानं अधिकृत उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधामध्ये तिथे जे आहे तर ते मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. पण त्या बंडखोरीवर मात करून त्यांनी तिथे दीपक ढवळीकर जे आहेत सुदीन ढवळीकरांचे बंधू म्हणजे मागोपचे उमेदवार त्यांचा तिथे पराभव केला. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात हाय व्होल्टेज सीट ज्याला आपण म्हणू ती म्हणजे पणजीची, आणि त्या पणजीमध्ये भाजपामध्ये जी बंडखोरी झाली उत्पल परिकरांची की उत्पल फॉर पणजी म्हणजे सगळी निवडणूक एकीकडे आणि पणजीची निवडणूक एकीकडे, हे असं समीकरण आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये बघितलं. पण ती जागा ठीक आहे बाबूश पोनसरा त्यांनी काढली. या विधानसभेचं वैशिष्ट्य म्हणजे एकूण 4 जोड्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या, नवरा आणि बायको. त्याच्यापैकी 3 जोड्या या पक्षांकडनं अधिकृत उमेदवार होत्या, एकाच पक्षाकडनं म्हणजे एका पक्षाकडनं म्हणजे दोघांचेही पक्ष एकच. त्याच्यामध्ये वाळपईतनं दिव्या राणे होत्या आणि बाजूच्या मतदारसंघामधून प्रतापसिंह राणेंचे चिरंजीव म्हणजे विश्वजित राणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि दोघंही जिंकले. म्हणजे 13,000च्या मताधिक्याने, 13,000चं मताधिक्य म्हणजे गोव्यामध्ये आपल्याकडे जर बघितलं तर 1,30,000चं मताधिक्य असं गृहीत धरायला हरकत नाही. गोव्याचा सरासरी मतदारसंघ हा 28,000चा 24,000चा. त्याच्यामुळे तो 300नी जिंकला तर फक्त 300नी जिंकला असं नाही, 300नी जिंकला आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे वाचिक अभिनयात जर सांगायचं तर याचं कारण असं आहे की 300नी जिंकला म्हणजे यार बाबा 24,000चं मतदान आहे आणि तो जर 300नी जिंकत असेल तर फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्याचं असं 300नी जिंकला असं म्हणण्यात अर्थ नाही आहे. 300नी म्हणजे खूप मोठी मार्जिन आहे ती. कारण एकतर मतदारसंघामध्ये यावेळी ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 3 जोड्या जसं मी सांगितलं की विधानसभेत पोचल्या, विश्वजित राणे आणि दिव्या राणे. याच्या व्यतिरिक्त शिवोलीमधनं डिलायला लोबो काँग्रेसच्या तिकिटावर, कळांगूटमधनं मायकेल लोबो काँग्रेसच्या तिकिटावर. याच्या व्यतिरिक्त ताळीगावमधनं जेनिफर मोन्सेरात भाजपच्या तिकिटावर, पणजीमधनं बाबूश मोन्सेरात भाजपच्या तिकिटावर. या 3 जोड्या ज्या आहेत त्या विधानसभेत पडल्या. या विधानसभेमध्ये पहिल्या वेळेस भाजपा 40 जागांवर लढलं, याआधी ते कधीही लढले नाही. म्हणजे 2017पर्यंत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी युती करून भाजप निवडणुकांना सामोरं जात असे. कारण भाजपचा आणि मागोपचा हा मतदार एकच आहे, तो फार वेगळा नाही आहे.
कॅथलिक बहुल असलेले मतदारसंघ हे दक्षिण गोव्यात आहे, तर ते साधारणपणे 19 मतदारसंघ आहेत की जिथे कॅथलिक मतदार जे आहेत ते प्रभाव टाकतात. आणि उर्वरित मतदारसंघ जे आहे उत्तर गोव्यामधले 19, दक्षिण गोव्यामधले 21, असं हे विभाजन जे आहे ते गोव्याच्या बाबतीमध्ये होतं. या सगळ्यामध्ये काँग्रेसनं ज्या 11 जागा जिंकल्या त्याच्यामध्ये मायकल लोबोंनी काँग्रेस पक्षाची लाज ठेवली असा शब्द मी फार जबाबदारीपूर्वक वापरतो. याचं कारण असं आहे की भाजप सोडून काँग्रेसमध्ये येताना त्यांनी मागणीच केली होती की बारदेशमध्ये येणाऱ्या ज्या 7 जागा आहेत त्या माझ्या पद्धतीने तुम्ही दिल्या पाहिजे, मी सांगेल तो उमेदवार तुम्ही दिला पाहिजे. आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला, नाही तर काँग्रेस 7 जागांवर अडकून राहिली असती. जर मायकल भाजपमध्ये असते तर त्या बारदेशमधल्या ज्या 7 जागा आहेत त्या कदाचित त्यांच्या हिशोबाने गेल्या असत्या आणि त्या 7ही जागा त्यांनी काढून दिल्या असत्या. आत्ताही त्यांनी 4 जागा काढून दिल्या आहेत, 3 जागा भाजपने घेतल्या. ठीक आहे. म्हणजे जर मायकल लोबो काँग्रेसमध्ये नसते तर काँग्रेस किती जागांवर अडकली असती? 7 जागांवरती. मायकल लोबोंच्यामुळे त्यांनी स्वतःची जागा काढली, बायकोची जागा काढली आणि इतर जागा ज्या आहेत उरलेल्या 2 त्याही काढल्या. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आत्ता आपण समजून घेतलं पाहिजे. गोव्याच्या निवडणुकीमध्ये यावेळेला भाजप पूर्ण 40 जागांवरती लढलं. हे पहिल्यांदा घडलं. याच्या आधी ते कधीही पूर्ण जागा लढले नाही. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षासोबत गेले. काँग्रेस यावेळेला गोवा फॉरवर्डसोबत गेली, त्यांनी युती केली आणि त्यांनी 37 जागा स्वतः लढल्या, 3 जागा गोवा फॉरवर्डला दिल्या. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष हा तृणमूल काँग्रेससोबत गेला आणि मागोपणी स्वतः 13 जागा लढल्या आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षांनी तृणमूल काँग्रेसला 27 जागा दिल्या. ठीक आहे. आप 37 जागांवरती लढलं. पण या गोव्याच्या राजकारणाचं, या निवडणुकीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की यावेळेला तिथला जो लोकल स्थानिकांचा म्हणजे भूमिपुत्रांचा भैल्य नकोत म्हणजे बाहेरचे नकोत, बी गोयनकार फॉर गोयनकार ही टॅगलाईन घेऊन आणि फुटबॉल हे चिन्ह घेऊन मनोज परब यांनी RG म्हणजे रेव्होल्युशनरी गोवन्स पीपल्स पार्टी या पक्षाची स्थापना केली आणि या पक्षानं जे आहे ते गोव्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ जी आहे ती माजवली असं म्हणता येईल. कारण त्यांनी 37 जागा लढवल्या, पण त्याच्यापैकी 37 जागांपैकी 1 जागा विश्वेश बोरकरची सांत आंद्रेची जागा ते जिंकले. सांत आंद्रे हा दक्षिण गोव्यातला कॅथलिक बहुल असलेला मतदारसंघ आहे की जिथे आजवर कधीही काँग्रेस व्यतिरिक्तचा उमेदवार निवडून आला नाही. पूर्वी युगोचे उमेदवार निवडून यायचे, त्याच्यानंतर काँग्रेसचे. भाजपला ती जागा कधीही आजपर्यंत जिंकता आली नाही सांत आंद्रेची. या ज्या जागा आहेत की ज्याच्यामध्ये सांत आंद्रे आहे, सांताक्रूज आहेत, ताळीगाव ठीक आहे ती भाजपनं बाबूशच्या मदतीने जिंकली, पण सांत आंद्रे असेल, सांताक्रूज असेल, या कॅथलिक बहुल जागा आहेत की जिथं काँग्रेस व्यतिरिक्त दुसरा कुठला उमेदवार टिकत नाही, भाजपला उमेदवार मिळत नव्हते. यावेळेला ठीक आहे की किमान उमेदवार मिळाले. पण त्याचं इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती जागा जिंकली विश्वेश बोरकर यांनी, त्याला 33% मतं पडली, 4,500 5,000 काहीतरी मतं आहेत आणि ते विजयी झाला. म्हणजे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे 9 जागांवरती RG मुळे भाजपचे उमेदवार निवडून आले. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे भाजपच्या सत्ता येण्यामागे जे डिव्हायडेशन ऑफ वोट्स आहे त्याचा हातभार हा महत्त्वाचा आहे. सकारात्मक मतदान भाजपला झाला असं कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. काँग्रेस हवी आहे अशी मानसिकता होती, परंतु अँटी इन्कम्बन्सी वोट जे आहे तर ते भाजपच्या विरोधातलं मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर विभागलं गेलं. ते RGला गेलं, काही प्रमाणात मगोला गेलं, काही प्रमाणात काँग्रेसला गेलं आणि आपनी काही प्रमाणात घेतलं. दक्षिण गोव्यातल्या ज्या जागा आहेत 21 जागा, त्याच्यापैकी फक्त काँग्रेसच्या वाट्याला 5 जागा आल्या. 6 जागी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2 जागी आपनं जिंकल्या आणि 2 जागा या अपक्ष कॅथलिक उमेदवारांनी जिंकल्या. हे गोव्याच्या निवडणुकीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ज्या दक्षिण गोव्यातनं काँग्रेसच्या सत्तेची वाट जाऊ शकत होती तिथेच ती वाट अडली. याचं मुख्य कारण असं की तिथल्या 19 पैकी फक्त 5 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. 6 जागी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि इतर 8 ठिकाणी काँग्रेस सन्मानजनक परिस्थितीत मत मिळवू शकली नाही, जे की दक्षिण गोवा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपनं 40 पैकी 20 जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहे. याच्या व्यतिरिक्त भाजपनं म्हणजे उत्तर गोव्यात जे आहे
काँग्रेसला 18पैकी 6 जागांवरती विजय मिळाला. या 6पैकी 4 जागा या उत्तर गोव्यातून म्हणजे बारदेश तालुक्यातनं ज्या येतात त्या 6 जागांपैकी 4 जागा ज्या जिंकल्यात, 18पैकी 6 जागा, त्याचपैकी 4 जागा या मायकल लोबो यांनी ते उमेदवार जिंकवून दिले असं म्हणता येईल. कारण त्यांचा प्रभाव होता. काळांगूट असेल, बाजूचा शिवोली असेल, त्याच्या बाजूला त्याच्या बाजूची जी मतदारसंघ 2 आहेत तर त्याच्यामध्ये त्या जागा जिंकून देण्यामध्ये मायकल लोबोंचा महत्त्वाचा हातभार आहे. तर तो होता. शिवोली, साळगाव, कळांगूट आणि तुमचा हळदवणे या जागा ज्या आहेत त्या काँग्रेसने जिंकल्या. त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ते मायकल लोबोंचा प्रभाव असलेल्या जागा होत्या. त्यांनी म्हापशातही सुधीर कांदोळकरांना उमेदवारी द्यायला लावली होती, पण जोशुआ डिसोजा भाजपचे जे माजी मंत्री आहेत त्यांनी त्यांचा पराभव केला. ती जागा केवळ आणि केवळ कॅथलिक समाजाच्या लोकांनी यावेळेला देऊ असं म्हणून जोशुआंना मतदान केलं आणि म्हणून जोशुआ आले. अदरवाईज ती जागासुद्धा जी आहे तर ती काँग्रेस काढू शकत होती सुधीर कांदोळकरांच्या रूपाने. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर भाजप 20 ठिकाणी जिंकलं आणि 13 ठिकाणी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. आजवरच्या इतिहासात असं कधीही घडलं नाही. म्हणजे जेव्हा भाजपला क्लिअर मॅन्डेट मिळाला होता 2012मध्ये त्याही वेळेला भाजपला इतक्या प्रमाणामध्ये मतदान जे आहे ते झाल्याचं उदाहरण नाही. परंतु यावेळेला मात्र भाजपने 20 ठिकाणी जागा जिंकल्या आणि ते 13 ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरती होते. म्हणजे असं गृहीत धरा की 37 मतदारसंघामध्ये भाजपचा प्रेझेन्स आहे. यात अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे नावेलीची जागा जी आहे ती भाजप जिंकेल हे म्हणजे स्वतः भाजपही कबूल करायला तयार नव्हतं, की त्यांनाही मान्य नसावं की नावेलीची जागा आम्ही काढतो, कारण कॅथलिक बहुल मतदारसंघ आहे. आजवर नावेलीमध्ये कधीही भाजप जिंकलं नाही. यावेळेला पहिल्यांदा नावेलीची जागा जी आहे ती भाजपनं काढली आणि याचं प्रमुख कारण असं आहे की आप आणि तृणमूल आणि आरजी या उमेदवारांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वोट स्प्लिट केले आणि त्याच्यामुळे तिथं भाजपनं ती जागा जी आहे ते जिंकलेली आहे. बहुतेक मतदारसंघात कमी अधिक फरकाने असंच घडल्याचं आपण बघतो. काँग्रेस 37 जागी जे जिंकलं म्हणजे 37 जागा काँग्रेसने लढल्या त्याच्यापैकी 30 जागेवरती काँग्रेसने नवखे उमेदवार दिले होते. याचं कारण असं होतं की जे पक्ष सोडून परत येतो म्हटले त्यांना कोणालाच त्यांनी स्थान दिलं नाही, कारण विरोध होता किंवा आम्हाला परत घ्या असं म्हणून काही उमेदवार. यावेळेला गोव्यामध्ये पक्षांतराचा एक मोठा विक्रम झाला. 27 आमदारांनी आपापले पक्ष सोडले आणि ते वेगळ्या पक्षात गेले. मगोपचा एकमेव आमदार त्यांच्याकडे शिल्लक राहिला. 2 आमदारांनी पक्ष सोडले. गोवा फॉरवर्डनी काँग्रेसची युती करताना 3 जागा लढवल्या, एका जागेवर विजयी झाले आणि ते म्हणजे फातोर्ड्याची जागा की विजय सरदेसाईंनी कायम राखली. पण गंमत अशी की जागा वाटप करताना जनरली ज्याचा आमदार त्याला ती जागा द्यावी असं तत्त्व असतं किंवा ते मानलं जातं, पण असं झालं नाही. विद्यमान 2 आमदार जे आहेत त्यांच्या जागा त्यांनी गमावून टाकल्या आणि तिसऱ्याच जागा घेतल्या. त्याच्यामुळे शिवोली मतदारसंघात त्यांचा विद्यमान आमदार जे होते विनोद पालाईकर त्यांनी बंडखोरी केली, त्याला 450 मतं मिळाली. आरजीला तिथं 3700 मतं आहेत, 2700 मतं आहेत. म्हणजे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की पक्षांतर करणाऱ्या बहुतेक लोकांना मतदारांनी नाकारलं. हे गोव्याच्या निवडणुकीचं अजून एक वैशिष्ट्य की बहुतेक लोकांना त्यांनी जे आहे ते पराभूत केलेलं आहे. या विधानसभेमध्ये 19 पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार जे आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यापैकी 15 हे भाजपचे विरोधी गटातून निवडून आले. म्हणजे आयदर काँग्रेसमधून आले और ते MGPतनं आले और जीत आरोलकर सारखा मांद्रेचा जो विजय उमेदवार आहे तो पहिल्यांदाच निवडून आला. तिथे लक्ष्मीकांत पार्सेकरांनी दयानंद सोपटेंच्या पराभवाला हातभार लावला असं आत्ता आपल्याला म्हणता येईल, कारण फार कमी मतांनी ती जागा त्या जागेचा निकाल जो आहे तो लागलेला आहे असं आपल्याला दिसते. 15 आमदार भाजपच्या विरोधातले जे आहेत ते त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. भाजपने निवडणूक रणनीती नक्की काय बनवली आणि काँग्रेसची काय होती, मी दोन्ही पक्षांचे फार जवळून पाहिले. तेव्हा सांगत असताना मी असं आवर्जून सांगेल की भाजपनं निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष ठेवला आणि हे करत असताना की ज्याच्या वडिलांनी गोव्यामध्ये भाजपला एस्टॅब्लिश केलं, उभं केलं, त्या उत्पल पर्रीकरांना भाजपनं तिकीट नाकारलं. त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर टीका झाली. भाजपला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागलं. असं वैयक्तिक देवेंद्र फडणवीसांना ते अडचणीचं ठरलं, पण त्यांनी त्याला पर्याय दिले होते की डिचोली आणि म्हापसा, कारण हे भाजपचे बालेकिल्ले समजले जातात. प्रत्यक्षामध्ये डिचोलीमध्ये भाजप 3ऱ्या क्रमांकावर गेलं. डिचोलीची जी निवडणूक आहे ते भाजपच्या विधानसभेचे सभापती जे आहे तर ते राजेश पटणेकर होते, त्यांचा पराभव झाला आणि त्या ठिकाणी ती नरेश सावळ MGP 2nd क्रमांकावर, 2ऱ्या क्रमांकावर आणि अपक्ष डॉक्टर शेटे हे तिथे निवडून आले आणि त्यांनी आल्या 12 वाजता तर लगेच त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकला की मी भाजपच्या सोबत चाललो आहे. कारण
त्यांना दिसत होतं की भाजप 20-22-20-19-18 जागा जर घेतली तर आरोग्यमंत्री म्हणून ते फिक्स आहेत, अशा हिशोबानेही कदाचित ते असू शकतं. पण त्यांनी तत्काळ 12 वाजताच डिक्लेअर केलं आल्या की पहिलं स्टेटमेंट हेच की आय एम गोईंग विथ BJP, मी भाजपसोबत चाललो आहे. म्हणजे हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे जो कोणी बंडखोरी करून अपक्ष लढत होता त्याच्यावर कुठल्याच पक्षानं कारवाई केली नाही. याचं कारण असं आहे की न जाणो हा जर उद्या निवडून आला तर काय घेता, हा आपल्याकडे आला पाहिजे. हे गोव्याच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य फार मोठ्या प्रमाणावर, कारण कोणी निवडून आलं कोणी कुठेही जाऊ शकतं. काँग्रेसचे 10 आमदार एका रातोरात पक्ष बदलून गेले, मगोपाचे 2 लोक पक्ष बदलून गेले, गोवा फॉरवर्डची विनोद पालेकर पार्टी बदलून गेले, पण त्याच्यावर काही कोणी कारवाई करू शकलं नाही. पक्षांतर बंदी कायदा हा गोव्यामध्ये धता दाखवतात, म्हणजे त्याला काय म्हणता येईल की त्याला फारसं महत्त्व राहिलेलं जे आहे ते आपल्याला दिसून येत नाही. हे गोव्याच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. पण पक्षांतर करणाऱ्या लोकांना मतदारांनी जो आहे तो यावेळा धडा शिकवला. भाजपच्या, मी जसं सांगितलं की भाजपनं निवडणूक जिंकली. बेरोजगारीचा मुद्दा होता, मायनिंगचा मुद्दा होता. जी भरती झाली गोमॅकोमध्ये, म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये 1300 पदांची भरती झाली. मी बहुतेक त्यातल्या काही लोकांना भेटलो, कारण मला आवर्जून सांगण्यात आलं की तुम्ही जेव्हा हे सगळं बनवाल तर तेव्हा आम्हाला तुम्ही स्वतः भेटा आणि मग आपण त्याच्यावर चर्चा करू पुढच्या याच्यासाठी. तर तेव्हा मी गोमॅकोमध्ये गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जे नव्यानं भरती झालेले लोक होते 1300, तर साधारणपणे त्याच्यापैकी म्हणजे प्रत्येक 3 उमेदवारापैकी एक उमेदवार हा वाळपई, सत्तरी किंवा राणेंच्या मतदारसंघातला होता. राणे भालाईकी मंत्री होते, भालाईकी म्हणजे वैद्यकीय मंत्री, ठीक आहे. राणेंच्या मतदारसंघातला होता, म्हणजे त्यांनी आपल्या मतदारसंघातली माणसं जी आहे ती गोमॅकोमध्ये व्यवस्थित चिटकवली, ते वैद्यकीय मंत्री होते. इतरत्र मात्र इतर मतदारसंघातल्या लोकांना फारशी संधी जी आहे ती त्याच्यामध्ये मिळालेली आहे असं चित्र आत्ता दिसत नाही. त्याच्यामुळे एक प्रकारे असंतोष होता. जो माणूस म्हणजे काय म्हणता येईल त्याला, उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास होतो, त्याच माणसांनी दिल्यानंतर हवालदाराची परीक्षा दिली, त्याच माणसाने दुसरा पेपर जो होता तो हवालदाराचा, त्यात तो चक्क नापास झाला. उपनिरीक्षकाची नोकरी गेली, ही पण नोकरी गेली. हे कसं शक्य आहे, असे प्रश्न जे आहेत ते लोक विचारत होते की साहेब, काठिण्य पातळी जास्त असलेली परीक्षा मी पास करतो आणि काठिण्य पातळी कमी असलेल्या परीक्षेत मला 0 मार्क येतात, असं कसं, असे प्रश्न जे आहेत ते तिथले लोक विचारत होते. म्हणजे त्याच्यामध्ये घोळ झाला, आर्थिक व्यवहार झाले, असा स्पष्ट आरोप जो आहे तो होता. मग असं असताना सुद्धा भाजप का जिंकलं, तर याचं मुख्य कारण असं आहे की विनिंग कॅपॅसिटी, निवडून येण्याची क्षमता. याचं एक उदाहरण द्यायचं झालं की भाजपच्या अंतर्गत सर्वे सांगत होते की मयतनं जे विद्यमान आमदार आहे प्रवीण झांटे ते पराभूत होतील, त्यांना उमेदवारी देता येणार नाही. आणि त्याच्यामुळे झांटे, खरं म्हणजे त्यांचे वडील हरीश झांटे हे केंद्रातले मंत्री, मयतनं त्यांनी 2 वेळा प्रतिनिधित्व केलेलं. याच्या व्यतिरिक्त ते गोव्यातला सगळ्यात मोठा काजूचा व्यापार पूर्णपणे हा झांटे कुटुंबाच्या ताब्यात आहे. म्हणजे ज्याला म्हणता येईल की बिग शॉट असे ते होते. असं असतानाही त्यांना उमेदवारी नाकारण्याचं धाडस जे आहे ते भाजपने दाखवलं आणि ते खरं करून दाखवलं. भाजपने त्या मतदारसंघ म्हणजे मयेमध्ये विधानसभेचे माजी सभापती असलेले जे अनंत शेठ आहेत त्यांचे बंधू प्रेमेंद्र शेठ यांना उमेदवारी दिली आणि ती जागा त्यांनी काढली. म्हणजे भाजपचं जे आकलन होतं गोव्याच्या बाबतीत ते अतिशय अचूक होतं की कुणाला नाराज केलं तरी चालेल, पण ज्याच्याकडे क्षमता आहे, विनिंग कॅपॅसिटी आहे, त्याला उमेदवारी द्यायची. आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं. पणजीमध्ये उत्पलला उमेदवारी नाकारली, बाबूशला निवडून आणलं. मयेमध्ये त्यांनी झांट्यांसारख्या माणसाला नाराज करण्याचं धाडस दाखवलं आणि प्रेमेंद्र शेठला निवडून आणलं. कमी अधिक प्रमाणामध्ये भाजपनं प्रत्येक मतदारसंघामध्ये हे केलं. आणि ती जी रणनीती आहे, आणि या सगळ्याचा श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीसांना जातं की त्यांनी लोक अंगावर घेतली, लोकांना नाराज केलं, जे काही असेल ते सगळे आरोप त्यांनी झेलले. पण आत्ता ज्या 20 जागा भाजपनं निवडून आणल्या याचं पूर्ण श्रेय हे अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या एकूण त्यांच्या रणनीतीला जे आहे ते आपल्याला देता येईल. भाजपने उमेदवारी देत असताना जे 17 लोक आहेत ते भाईल्ले बाहेरच्या पक्षातून ऐनवेळी घेतले आणि त्यांना उमेदवारी दिली. ठीक आहे. त्या 17 पैकी साधारणपणे 5 हे मागच्या वेळची निवडणूक पराभूत झाले होते, एकतर भाजपकडून झाले होते किंवा अन्य पक्षांकडून झाले होते. त्यातले 4 लोक निवडून आले. म्हणजे जे पराभूत 5 उमेदवार होते की ज्यांना परत तिकीट दिलं, त्या 5 मागच्या पराभूतांपैकी 4 लोक जे आहेत ते नव्यानं निवडून आले या निवडणुकीमध्ये. मगोपणं 40 पैकी 13 जागांवरती निवडणूक लढवली. जसं मी सांगितलं, त्या 13 पैकी ते 2 जागा जिंकले. त्याच्यामधली एक जागा मडकईची होती की जी जागा स्वतःची पारंपरिक जागा आहे, त्या जागेवरती ते विजयी झाले. आणि एक जागा मांद्रेची, जीत आरोलकर हे विजयी झाले. म्हणजे भाजपच्या यशाचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर डिव्हायडेशन ऑफ वोट्स, त्याच्यामुळे भाजपचा विजय झाला.
दुसरं, काँग्रेस एकसंधपणे निवडणुकीला सामोरी गेली नाही. दिगंबर कामतांचा एक गट होता, मायकल लोबोनचा नव्यानं आलेला गट होता. या गटातली सुंदोपसुंदी भाजपच्या विजयाला कारणीभूत ठरली. RG रेव्होल्युशनरी गोवन्सचा उदय हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरलं. पुढच्या निवडणुका ज्या होतील त्या RG शिवाय होणार नाहीत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की मी गोव्यावरती आणि उत्तराखंडवरती व्यवस्थित बोललेलो आहे. गोव्यावरती बोलताना मला जरा थोडं फार कॉन्फिडंट वाटत होता, कारण गोवा मी फिरलो होतो. तर मला असं वाटतं की मी माझ्या पद्धतीनं जे मी अनुभवलं, जाणवलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. कोणाला जर विचारायचं असेल तर विचारा, मी त्याचं उत्तर देईन. कृपया आधी आपलं नाव सांगून थोडक्यात प्रश्न विचारा. सर, तुम्ही जसं सांगितलं की नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवामध्ये TMC आणि आप हे नवीन जे काही होते आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी, ते ओव्हरऑल गोव्यात, उत्तर गोव्यात लढले, दक्षिण गोव्यात लढले, पण त्यांना यश साऊथ गोव्यामध्ये का आलं, नॉर्थ गोव्यामध्ये का आलं नाही? म्हणजे इकडं त्यांना वोट शेअर फोडण्यामध्ये यश आलं, परंतु तिकडल्या एरियामध्ये जिथं BJPचा प्रभाव होता तिथं त्यांना वोट शेअर का फोडता आलं नाही? त्यांनी कोणाचा वोट शेअर फोडला असं तुला अपेक्षित आहे? हा, म्हणजे इकडं काँग्रेसचा वोट शेअर फोडला ना त्यांनी, म्हणजे बाकीचे लोक घेतले, पण तेच त्यांना नॉर्थ गोव्यात का करतात? नॉर्थ गोव्यातही तसंच घडलं. नॉर्थ गोव्यामधल्या ज्या जागा आहेत त्याच्यापैकी काँग्रेसच्या वाट्याला फक्त 5 जागा आल्या, 6 जागा आल्या, त्याही बारदेशमधनं आल्या. इतरत्र जो गोव्याचा जो 70मधनं नाही आल्या, म्हणजे जिथं वाळपई आहे, हे आहे, हे तालुक्यांमधनं नाही आल्या. त्यांना डिचोली तालुक्यामध्ये त्यांना एकही जागा नाही आहे, 70मध्ये नाही आहे. त्यांना ज्या जागा मिळाल्या त्या बारदेशमधनं मिळाल्या. 70 आणि वाळपई, म्हणजे 70 आणि डिचोली याच्याकडे इकडे ते जिंकलेले नाही आहेत. ठीक आहे. भाजपला ज्या मेजर जागा मिळाल्या 11 जागा, तर त्या उत्तर गोव्यात मिळाल्या. ठीक आहे. 9 जागा दक्षिण गोव्यात मिळाल्या. आणि तृणमूल आणि हे यांचा प्रभाव उत्तर गोव्यात फारसा पडला नाही, कारण भाजपचा मतदार हा मगोकडे न जाता हा भाजपकडे बरोबर कायम राहिला आणि त्याच्यामुळे भाजपला 11 जागांवरती उत्तर गोव्यामध्ये यश मिळू शकलं. वेअरॅज 9 जागा ज्यांनी ज्या जिंकल्या त्या जागा त्यांना अपेक्षित नव्हत्या, पण त्याही जागांवरती, नावेलीसारख्या जागेचं मी उदाहरण दिलं की त्यांनी ती काढली जागा, ती अपेक्षित नव्हती त्यांनाही. उल्हास तोयेकर जिंकले तिथे, ती जागा अपेक्षित नसलेली जागा होती. साऊथ गोव्यातला जो मेन वोटर होता तो कॅथलिक वोटर होता. नॉर्थ मधला कुठला होता? नॉर्थ गोव्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नॉर्थ गोव्यामध्ये प्रामुख्याने हिंदू मतदार आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने भंडारी मतदार आहे. त्याच्यानंतर गोमंतक क्षत्रिय मराठा आहे. त्याच्यानंतर गावडा, ज्याला आपण आदिवासी म्हणतो, तो समाज आहे. गावस आणि गावकर हे गोव्याच्या तिकडलं, म्हणजे सगळीकडेच आहे. गावस आहे, गावकर आहे, गोमंतक क्षत्रिय मराठा आहे, भंडारी हा सगळ्यात जास्त समाज आहे. आणि त्याच्यामुळे अमित पालेकर जे आहेत त्यांना आपनी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं. ते सांत आंद्रेमधनं लढले, ते पराभूत झाले. टुरिझमचा काही पॉईंट नव्हता तिथे? टुरिझमचा मुद्दा हा जो आहे तर तो दक्षिण गोव्यामध्ये जास्त प्रभावी ठरतो, उत्तर गोव्यामध्ये फारसा नाही. पण टुरिझमच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवाव्या अशी परिस्थिती गोव्यामध्ये दिसून आली नाही. बेरोजगारी आणि मायनिंग या 2च इश्यूंवरती ती इलेक्शन केंद्रित होते. नमस्कार सर, मी धनंजय. सर, माझे 2 प्रश्न होते. एक होतं की तुम्ही जो मायनिंगचा पट्टा सांगितला त्या मायनिंग एरियामध्ये BJPबद्दल असंतोष होता, तर मला हे जाणून घ्यायचं होतं, डिटेलमध्ये सांगितलं नाही की नेमकी कोणते कारणं होते, कुठल्या योजना किंवा कोणत्या कारणांमुळे त्या मायनिंग एरियामध्ये BJPबद्दल असंतोष होता. आणि दुसरा मुद्दा हा सर की गोव्यामधली काजूची शेतीबद्दल तुम्ही सांगितलं, तर पूर्ण व्याख्यानामध्ये शेती संबंधित प्रश्न किंवा शेतीचा जो एरिया होता तिथे पॉलिटिकल काय इम्पॅक्ट होता याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. धन्यवाद. गोव्याबद्दल जर सांगायचं झालं तर गोव्यामध्ये ॲग्रेरियन क्रायसिस ज्याला म्हणता येईल असा काही मला दिसून आला नाही. गोव्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, ज्या दैनंदिन उपयोगासाठी लागतात, त्या सगळ्या एकतर बेळगाववरनं येतात किंवा रत्नागिरीतनं येतात. दूध असेल किंवा फळं असतील किंवा भाज्या असतील, बाकी सगळं. तांदूळ फक्त फार फार तर तिथे होतो, सुपारी होते, नारळ होतात, आंबा होतो, काजू होतो आणि जे आपण उन्हाळी मोसमी फळं म्हणतो तर ती त्या पद्धतीने होतात. याच्या पलीकडे गोव्यामध्ये फारसा ॲग्रीशी रिलेटेड काही काम होतात असं दिसून आलेलं नाही आहे. जमीनच्या जमीन पडलेल्या आहेत, पण त्या कष्टणारी माणसं नाहीत गोव्यामध्ये. दुसरं, गोव्यामध्ये
तुम्ही विचारलं की मायनिंगमध्ये लोक नाराज होते, तर गेल्या 1.5 वर्षापासून भाजपने तिथे गृह आधार योजना जी आहे ती सुरू केली आणि त्याच्यामध्ये मायनिंग क्षेत्रातल्या प्रामुख्यानं त्यांनी टार्गेट केलं आणि गृह आधार योजनेच्या मार्फत 3,000 रुपये प्रत्येक गृहिणीला मिळतील अशा पद्धतीची योजना त्यांनी आखली आणि ती व्यवस्थितरित्या अंमलबजावणी केली. हा एक महत्त्वाचा भाग आहे. याच्या व्यतिरिक्त आत्ता या गेल्या 6 महिन्यापासून खान अवलंबितांचे जे नेते आहेत पुत्ती गावकर म्हणून, तर त्या गावकरांना भाजपनं वळवायचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांविरोधातच लढतो, पण त्यांच्या विरोधात इतर नेतृत्व तयार करण्यामध्ये भाजपनं यश मिळलं. म्हणजे आंदोलनात फूट पडली. पर्यायानं भाजपनं त्यांना खान अवलंबितांना हा विश्वास देण्यामध्ये यश मिळवलं की मायनिंग जी आहे तर ती एप्रिल 1 पासून आम्ही सुरू करू. आणि तुम्ही जर काँग्रेसचं सरकार आणलं तर त्यांनी होईल काय की वरती तर आम्ही आहोत, सुरू करण्याची क्षमता कोण आहे, केंद्राची परवानगी असल्याशिवाय सुरू करणार आहात का, नाही. त्याच्यामुळे डबल इंजिनची सरकार जी आहे तर ते असलं पाहिजे. आणि त्यांची एक घोषणा होती, भिवपाची गरज ना, भ्यायची गरज नाही, आम्ही आहोत. तर या योजनेचाही एक मोठा त्यांना फायदा पडला. नमस्कार सर, माझं नाव सौरभ. माझे 2 प्रश्न आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी मोठ्या प्रमाणावर तिथं गोव्यामध्ये प्रचाराची केली होती. आदित्य ठाकरेंनी स्वतः सभा घेतली होती. तर शिवसेनेचं वास्तव काय गोव्यामध्ये, जमिनीवरती त्यांची काय स्थिती आहे? आणि दुसरा प्रश्न त्याला, जी पणजीची जागा होती त्याविषयी थोडंसं आणखी विस्तृत सांगा, की कारण मीडियातून एक असं दाखवलं की उत्पल परिकर जे होते ते पूर्ण ठिकाणी प्रचाराला पण पोहोचू शकले नाहीत. तर ते 2 प्रश्न आहेत. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की गोव्यामध्ये शिवसेना 2017 साली भाषा सुरक्षा मंचचे जे सुभाष वेलिंगकर आहे त्यांच्याबरोबर निवडणूक लढली. त्यांनी युती केली आणि असं वातावरण केलं होतं की जसं की आता हे सत्तेवरच येत आहे. प्रत्यक्षात ग्राउंडवरती शिवसेनेचं काहीही काम नाही. शिवसेना 0.18% मतं एकूण मतदारसंघात पडली. हायेस्ट 442 मतदारसंघ. मुख्यमंत्र्याच्या विरोधात सभा झाली साखळीची नावेलीमध्ये. मी स्वतः त्या सभेला होतो. त्याला जवळपास 1000 लोक होते. गोव्यामध्ये 1000 लोक जमा होणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. फारच म्हणजे सभा यशस्वी झाली असं म्हणता येईल. 1000 लोक आले म्हणजे ठीक आहे. 1000 लोक होते. प्रत्यक्षात त्यातले मतदार किती होते तर हे सांगता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात ॲडव्होकेट अभिजित धारगळकर हा उमेदवार होता आणि त्याला 97 मतं पडली. याच्या पलीकडे शिवसेनेची परिस्थिती सगळ्या मतदारसंघांमध्ये अशीच होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आमदार होता, त्यांनी युती केली शिवसेनेशी. पण गंमत अशी की तो उमेदवार पक्ष म्हणून निवडून येत नव्हता, वैयक्तिक बळावर निवडून यायचा. तो जसा तृणमूलमध्ये गेला त्याच्यानंतर राष्ट्रवादीला तिथे फारसं काही भवितव्य नाही. 1.18% मतं जी आहे तिथे राष्ट्रवादीला एकूण गोव्यामध्ये पडली. सर, तुझा दुसरा प्रश्न काय होता? पणजी. पणजीबद्दल असं आहे की पणजीमध्ये भाजपाचा स्वतःचा जे म्हणजे सारस्वत आणि कॅथलिक हे 2 मतदार पणजीमधले प्रामुख्यानं. सारस्वत म्हणजे तिथं सगळेजण सांगतात की संघाचं काम आहे, संघाने असं केलं. संघाचं काम कुठेही मला गोव्यात दिसून आलेलं नाही. हे टू बी फ्रँक, फार काही संघाचा इम्पॅक्ट आहे वगैरे हे उगा फुगवलेले फुगे आहेत. काहीही काम फारसं गोव्यामध्ये संघाचं नाही मला स्वतःला दिसलं नाही. असेल तर मग मी अनाभिज्ञ असेल, मी माफी मागतो, पण कुठेही असा काही इम्पॅक्ट दिसला नाही. सारस्वत समाजाचं काही प्रमाणामध्ये मतदान, उदय मडकईकर जे की माजी महापौर आहेत त्यांना एक मानणारा वर्ग आहे, तर तो एक काही प्रमाणामध्ये गेला. आणि नाराज भाजप प्रत्येक ठिकाणी असतात तसे तेही गेले. पण बाबूशचं जे मतदान स्वतःचं वैयक्तिक होतं ते साधारण 7,500च्या घरात होतं आणि तेवढंच त्यांना पडलं आणि त्या पद्धतीने तिथले निकाल आले. त्याच्यामुळे तो फुगवलेला फुगा होता माध्यमांनी, बाकी दुसरं काय. आणि दुसरं असं की देवेंद्र फडणवीस तिथे निवडणुकीला होते. जर देवेंद्रच्या ऐवजी दुसरा कोणी प्रभारी असता तर याची इतकी फार चर्चा झाली असती असं मला वाटत नाही. शिवसेनेने त्याला बऱ्यापैकी हवा दिली. प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. सेनेने त्यांचा उमेदवार मागे घेतला, त्यांनी फार फरक पडला नाही. त्यांनी 100 मतं घेतली असते. याच्या पलीकडे अजून काही घडलं नसतं. सर, माझा प्रश्न याच्यावर होता. तुम्ही सांगितलं का आयाराम गायारामची जी स्थिती होती प्रत्येक पक्षामध्ये, तर असं दिसतं आयाराम भाजपला फायद्याचे ठरले पण गयाराम काँग्रेसला हे करून गेले. हे कसं सर? एकदम नाही, असं काही घडलेलं नाही. उलट गयाराममुळे काँग्रेसची स्थिती बऱ्यापैकी राहिली. गयाराम म्हणजे जो मायकल लोबो होय, त्यांनी ते तर स्वतः कळंगूटमधनं आलेच, पण त्यांनी त्याच्याबरोबर शिवोलीची जागा स्वतःच्या बायकोसाठी घेतली आणि ती निवडून आणली. आणि याच्या व्यतिरिक्त अजून 2 उमेदवार त्यांनी निवडून आणले. त्याच्यामुळे काँग्रेस बऱ्यापैकी सन्मानजनक 11 जागी पोहोचली. ठीक आहे. भाजपने जे बाहेरचे उमेदवार दिले तर त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी जो आहे तो विजय मिळवला. त्याच्यामध्ये जोशुआ डिसोजा आहेत की जे मूळ भाजपचे नाही आहेत, माविन गुदिन्नो आहेत, ही सगळी जे दाबोळीमधनं ते निवडून आले. तर असा हे नाही झालं. पण जे पक्षांतर करून गेले त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना म्हणजे 27 पैकी बऱ्याच जणांच्या वाट्याला पराभव आला आणि म्हणून नवीन 19 उमेदवार जे आहेत ते नव्याने निवडून आले. हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. नमस्कार सर, मी आशय. मुख्यमंत्री पदाबाबतचा माझा प्रश्न आहे की तुमचं बाकीत काय की प्रमोद सावंत तिथे राहतील की अजून चेहरा बदल होईल? आणि दुसरा प्रश्न सर,
तृणमूल काँग्रेस आणि आपच्या गोव्यामधील भविष्याबाबत मला थोडंसं जाणून घ्यायचं. असं आहे की मला असं दिसतं की आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जी सभा झाली साखळीमध्ये गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभा घेतली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हम प्रमोद सावंत दोतोर प्रमोद सावंत के नेतृत्व में लढेंगे, दोतोर डॉक्टर लढेंगे. आणि त्यांनी त्या निवडणुका लढल्या. मला असं दिसतं की विश्वजित राणे हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहे. त्याच्याबरोबर दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो हे ज्येष्ठ आमदार आहेत, तेही इच्छुक आहे. इच्छुकांची संख्या भरपूर आहे. पण आत्ता तरी असं दिसतंय की भाजपचा एक पक्ष नेतृत्वाचा कल हा प्रमोद सावंतांकडे असला पाहिजे. आता त्याबद्दल नक्की नाही सांगता येत, धक्कातंत्र आहे, काही होऊ शकतं. पण तरी मला असं वाटतं की प्रमोद सावंतांना जास्त एज आहे. हां सर. हो 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 सर. नमस्कार सर. हां हो. सत्ता स्थापनेचा क्लेम न करण्यामागचं मला असं वाटतं की प्रमुख कारण हे आहे की विश्वजित राणे राज्यपालांना भेटून आले आणि त्यांचा दावा असा आहे की त्यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, कारण ते मोठ्या फरकाने 8,000च्या फरकाने निवडून आले. त्याचबरोबर निवडून आलेल्यांपैकी जास्त आमदारांचा पाठिंबा हा त्यांना आहे असा त्यांचा दावा आहे. प्रमोद सावंतांना किती आहे हे आत्ता अद्याप स्पष्ट नाही आहे. करू शकत नाही, पण ते भेट घ्यायला गेले. त्यांनी ती वैयक्तिक भेट आहे असं सांगितलं. त्याच्यामागे भाजपने जे कारण दिलं, मी जेव्हा फॉलो करतो आहे गोवा प्रदेश भाजपला, तर तेव्हा त्यांनी असं कारण दिलं की गोव्यामध्ये सगळ्यात मोठा उत्सव शिमगोत्सव असतो. जांबावलीचा जो शिमगोत्सव आहे तो फार प्रसिद्ध आहे, जगात प्रसिद्ध आहे. तर एकदा शिमगोत्सव होऊ दे, मग त्यानंतर आम्ही हे सगळं करू असं अधिकृत कारण त्यांनी दिलं आहे. चला, धन्यवाद. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद सर. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आणि MGM वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीनं सुंदर असा 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि ह्या व्याख्यानमालेचं आजचे शेवटचं पुष्प या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. या 3 दिवसीय व्याख्यानमालेमध्ये नक्कीच भविष्यातील पत्रकार असणारे सर्व विद्यार्थी या शृंखलेचे साक्षीदार झालेले आहेत आणि त्यांना खूप काही शिकायलाही या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे निलेश भैया, त्याचबरोबर महाविद्यालयाच्या प्राचार्या सन्माननीय रेखा शेळके मॅडम, या सर्वांचे या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी लाभलेले होते असे श्रीकांत देशपांडे सरांनी गोवा आणि उत्तराखंड या दोन्ही निवडणुका कशा पद्धतीनं पार पडल्या, तिथली स्ट्रॅटर्जी काय होती, हे विश्लेषणात्मक त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्याचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि यापुढेही असे उपक्रम सातत्यानं महाविद्यालयामध्ये होत असतात आणि त्या उपक्रमाला तुम्ही चांगल्या पद्धतीनं दाद देत आहात आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल, यामध्ये दुमत नाही. आलेल्या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. आलात, वेळात वेळ काढला आणि या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि हा कार्यक्रम संयोजकाच्या वतीने संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.